माईक आहे ना या कुटुंबाने प्रथम या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. स्टँड तिकडे घ्या. तुम्ही या पुढं केशव या ना श्रीराम या. कुटुंबातली या केशव पुढे केशवा केशव पुढे बाबा तू गेले का नाही? काय चालू नाही निवेदनाची याच्यात नसते ज्याला सवय झाली कोण ज्ञानेश्वर कोण आहे तुम्ही बोलणार काय पूजन करायचं बोला काय तुम्ही आज या ठिकाणी आपल्या पिंपळगावचं भूषण हरिभक्त परायण वैकुंठवासी सूर्यकांत ज्ञानेश्वर भांगर पाटील दादांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं या ठिकाणी प्रवचन रूपी सेवा आयोजित केलेली आहे. हरिभक्त परायण आदिनाथ महाराज धुंदरकर हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. ज्ञानेश्वरीचं पूजन करण्यासाठी भांगर परिवाराचे पाहुणे तिकडे पाहुणे यांना विनंती करतो की ज्ञानेश्वरीचं पूजन त्यांनी त्या ठिकाणी करावं आणि महाराजांना विनंती करतो की आपण ज्ञानेश्वरी पूजनानंतर आपल्या विचारांना त्या ठिकाणी सुरुवात करावी. प्रतिमेचं पूजन करण्यासाठी देखील तिकडे पाहुण्यांना विनंती आहे की करत केले पाहुण्यांना विनंती आहे की वैकुंठवासी सूर्यकांत ज्ञानेश्वर भांगर पाटील यांच्या प्रतिमेचं पूजन त्या ठिकाणी पप्पू शेठ करत केले यांनी करावं अशा प्रकारची त्यांना विनंती करतो. काय निवेदनाचा वेगळा प्रकार आहे भाषणाचा वेगळा प्रकार प्रत्येकाचं वेगळं क्षेत्र असतं. भाषण करायला लागेल चालू ते निवेदन करायला त्यांनी आज असतं का त्यांनी बरोबर जो रोज करतो त्याला बाहेर बसायचा आवाज आला या आवाज नाही त्याला काय होतं हरे राम 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 हरे कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे हरे विठ्ठल श्री
पंढरीनाथ भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, जय कोंडाजी बाबा महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरु जोग महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज, रघुरामचंद्र भगवान की जय। मागण्यात एक तुझ प्रति आहे, दिशील तरी पाहे पांडुरंगा, या संतास निर्वी हेच बदली आली ग तुझे, काही न मागू तुझ। तुका म्हणे आता उदार तू होई, मज ठेवी पायी संताची या संतास निर्वी हेच मज देई, आणि क तुझे काही न मागू तुझ। ओम नमो यद्या वेद प्रतिपाद्याय, जय जय सुसंवेद्यात्म रूपा देवा तुझ गणेशू, सकलार्थ मती प्रकाशू म्हणे निवृत्ती स्वामी झाली यांचे केली स्मरण, होय सकल विद्येचे अधिकरण त्याचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे त्याचे नमस्कारता। मुखम करोति वाचालं पंगुं लंघयते गिरं, यत्कृपातमं वन्दे परमानंद माधवं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः। आणि त्यांची आ सौभाग्यवती अलकाताई, हा सगळा परिवार इथे जर पाहिलं तर हा पाटील परिवार, पिंपळगावच्या वैभवामध्ये भर घालणारा हा परिवार, आणि त्या परिवारामधून आमच्या एक श्रीराम प्रासादिक भजन मंडळाचे एक अतिशय जीवाभावाचे असणारे सहकारी, म्हणजे आम्ही इथे बसलो यांच्या सगळ्यांचे ते सहकारी होते। रंगनाथ महाराज, तुम्ही आम्ही जवळजवळ बरेच वर्षे एका ठिकाणी भजनाचा कार्यक्रम केला। सरपंच साहेब, तुम्ही त्यावेळेला लहान असाल, पण सुरेश एवढा धाडशी होता की नदीला पाणी जरी असलं तर त्याला काय होते, कुठली एखादी घटना होत असेल आणि एखाद्याने शंका उपस्थित केली, तुम्हालाही कदाचित माहिती असेल, एखादा म्हणाला ते असो त्याला काय होतंय, म्हणजे याचा अर्थ असा आहे स्वतःमध्ये एक ताकद होती, एक मानसिक बळ देण्याचं सामर्थ्य या ठिकाणी सुरेश पाटलांच्या मध्ये होतं। आणि तेच सामर्थ्य आज केशवमध्ये आहे, तेच सामर्थ्य श्रीराममध्ये आहे, पण सगळ्यात महत्वाचं मी केशवला जोडून पाहिलंय। आणि शेवटी कसं असतं माहितीये का, एथ वडील जे जे करती तया नाम धर्म ठेवती, तेच ये अनुष्ठिती सामान्य सकळ। मोठी माणसं जी आहेत ना, धाडशी प्रवृत्तीची कशी असली पाहिजे माहिती का, केल्याने होत आहे आधी ते केली पाहिजे, म्हणून भगवान परमात्म्याला अतिशय जाणीवपूर्वक ही उभी सांगावी लागली, ते हे प्राणा परोते मज आवडती निरुते, जे भक्त चरित्रा ते प्रशंसती। म्हणून आज पिंपळगावचं वैभव म्हणजे बाकीच्या गोष्टी तुम्ही इकडे विद्यालय केले असेल, अमुक सगळ्या गोष्टीच्या पिंपळगावची भर आहे। पिंपळगाव म्हणजे आज आंबेगाव तालुक्यामध्ये सगळ्यात मोठं प्रगतीपथावर असणारं गाव आहे। कदाचित आपलं वैभव आपल्याला कळत नाही, पण बाहेरच्या गावाला आपण जेव्हा जातो ना तेव्हा आपल्या गावचं वैभव कळतं, लक्षात ठेवा। आणि म्हणून जेव्हा श्रीराम प्रासादिक भजन मंडळ असेल, ते पायी दिंडी सोहळा असेल, एवढं सोपं नाही महाराज। शून्यातून विश्व निर्माण करणं असलं ना, पीठ असलं ना, ते तुरी असले तर संसार, म्हणजे तुम्हाला नाही बोलत नाही का, आणि नसल्या तुरी तर अरे शून्यातून विश्व निर्माण करायचंय, त्याला काय होतंय। आणि म्हणून एक अतिशय सुंदरपणे दिंडी सोहळा या गावचा, अंशु महाराज तुम्ही हा जो केलाय सगळा, हा दिंडी सोहळा म्हणजे काही सामान्य नाही, हे लेकुराच्या गोष्टी नाही। करणी करता तीर कापे, बोलता वाटे सोपे, बोलताना सोपं वाटतं माणसाला, अहो काय दिंडीला करायचंय, त्यात काय दिंडीत, एकदा करून पहा, एकदा पायी चालून पहा। मनाजी महाराज बरोबर की नाही, एकदा पायी चालून पहा, तिथे गेल्यानंतर काय होतंय। आता तुम्ही पाटील पहाटे 5 वाजता उठता, पहाटे 5 वाजल्यापासून मी तुमचं वर्णन करू नये, पण तुमचे पुण्यही कमी होते। पण ज्या वेळेला आपण या सगळ्या गोष्टी करतो ना, त्याच्या पाठीमागे ज्यांचा हात असतो ना, नकळत माणसाने म्हणतात का नाही हो हे सगळं होतंय, याला कुणाची तरी पुण्यही आहे। एथ वडील ते हे प्राणा परोते मज आवडती निरोते, भगवान परमात्मा म्हणतात मला ते आवडतात कोण, जे भक्त चरित्रा ते प्रशंसती, भक्ताच्या चरित्राची जे प्रशंसा करतात। वास्तविक पाहता पिंपळगाव आळंदी सारख्या क्षेत्रामध्ये आज गावची एवढी 4 मजली इमारत होणं म्हणजे सामान्य काम नाही महाराज। आपल्याला स्वतःचं घर 2 खण उभं करायचं ठरलं तर जमत नाही साहेबराव महाराज, जमतंय। आणि आळंदी सारख्या ठिकाणी आज या गावाने एवढं वैभव निर्माण केलंय, म्हणून मला असं वाटतं आदर्श गाव पिंपळगाव, बरं का, आदर्श गाव। मी हे वर्णन करावं आपल्याच गावाचं असं नाही, पण जी वस्तुस्थिती आहे ती मात्र सांगितल्याशिवाय राहू नये। आणि म्हणून मी अनेक वेळा म्हणत असतो, देणग्या द्यायच्या ठरल्या तर ते पिंपळगावनच द्यावा, नाही का।
कार्य करायचं ठरलं तर ते पिंपळगावनं करा, कारण त्याच्यामध्ये एक एक असा हिरा जन्माला येतोय. आणि काय वैभव, इथून तो मुंबईला गेला, इथून तो पुण्याला गेला की येताना तो बदलूनच येतोय. त्याचं कारण आहे तुमच्या गावच्या भूमीचे असणारे आशीर्वाद आहेत, हे मात्र तुम्हाला नाकारून चालणार नाही. मी अनेक वेळा अनेक गोष्टी स्पष्ट बोललो, कारण का माहितीये का, तुम्ही ज्यावेळेला विभावात घबरता ना, ते स्वतःचं कर्तृत्व नसतं. ज्यावेळेला नदीला वेगानं पाणी येतं ना, त्यावेळेला पाठीमागं कुणीतरी डॅम मध्ये पाणी असलं पाहिजे, तरच नदीच्या पाण्याला वेग आहे. तुमच्या कर्तृत्वाला तुमच्या कसोटीत घासण्यासाठी कुणाचं तरी पाठबळ असावं लागतं. आणि जे पाठबळ असतं ना, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. कदाचित आपल्याला असं वाटेल सुरेश पाटील नाही, सगळे तुम्ही वैभवशालीच मंडळी आहात. सुरेश पाटील तर त्याच्यामध्ये सक्रियच होते, आणि ते सक्रिय असल्यामुळे काय झालं माहितीये का, एक वेगळं वळण तयार झालंय. आज जर असं पाहिलं ना परमार्थाला, आणि आज सगळ्यात मोठी गरज जर काय असेल हिंदू धर्मामध्ये, सरपंच साहेब तुमच्यासाठी सांगतो, तुमची तरुणांची फळी आहे. सगळ्यात महत्वाची आज गरज आहे परमार्थ महाधन जोडी देवा. तुम्ही म्हणा गंध लावण्यानं काय होतंय, अरे ऐका ना, मस्जिदमध्ये कधी गाणी चाललेली ऐकलेत का हो तुम्ही? तुम्ही पहा नाही, ते मी फार स्पष्टपणे, इथेच नाही हजारो माणसात मी स्पष्ट बोलतो, मस्जिदमध्ये कधी गाणी लावून चाललेली त्यांनी ऐकलेली नाही. ख्रिश्चनांचे तिथे तुम्ही जा, त्यांच्याकडे सुद्धा गाणी लावली जात नाही. काय आपल्या हिंदू धर्माला झालंय मला हेच काही कळत नाही, की आपल्याला मंदिरात जर कार्यक्रम असेल ना, ते म्हणले त्यांचं काम आहे, ते त्यांचं नाही. लक्षात ठेवा, ज्यावेळेला तरुण येणार आहे ना, त्यावेळेला कार्याला गती येणार आहे. आणि तरुण पाठीमागे जर राहिला ना, ते म्हणले म्हाताऱ्या माणसाला पाठबळ कोण देणार, कोण देणार आहे? लक्षात ठेवा, सगळ्या ताकदी उभं करण्याचं काम त्यांच्याकडे असतं. आणि जिथे तरुणांचं नेतृत्व आहे, म्हणून या भजनी मंडळा असेल, गावाला असेल, पहिल्यापासून वेगवेगळी वळणं लागत गेली, वेगवेगळी. एक आदर्श संकल्पना आज जर पाहिलं तर आंबेगाव तालुक्यात नाही, आपल्या विभागामध्ये श्रीराम डेअरी आहे, दूध डेअरी. मी लहान होतो तेव्हापासून ती डेअरी आहे, आज तशीच ती डेअरी आहे. अनेक डेअऱ्या झाल्या, अनेक प्लॅन्ट झाले, पण डेअरी मात्र तशीच आहे. याचं कारण हे मोठ्यांचं कर्तृत्व आहे, लक्षात ठेवा, हे आपण विसरून चालायचं नाही. आणि म्हणून आज हे सगळं हे पाठबळ मिळालंय ना गावाला. आज श्रीराम विद्यालयाची इमारत उभी राहिली असेल, स्मशानभूमीचे अद्यावत झालं असेल तिथे. आज जर पाहिलं तर स्मशानभूमीमध्ये सुद्धा तुम्ही जर गेला तर असं वाटतं स्मशानभूमी जरी आहे, पण इथे विश्रांतीला थांबावं. जाणारच आहे आपण विश्रांतीला, आपण तिथे जाणारच आहे विश्रांतीला. पण एक लक्षात ठेवा, ते जेव्हा निर्माण करतो ना, तेव्हा त्याच्या पाठीमागं अनेकांचे हात असतात. आणि म्हणून ते अनेकांचे हात असतात ना, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. काय होतं माहितीये का, ही आता जी आपण भावकी बसतो, गावकी बसतो ना, आपण काय करतो, पिंपळगावमध्ये मला ते पाहायला मिळत नाही, असेल कुठे तर ते मला काही माहित नाही. पण सगळ्यात महत्वाचं हे आहे की आम्ही ज्यावेळेला भावकी जपतो, गावकी जपतो, त्यावेळेला आमच्या कार्याला एक उभारी येते. आणि ती भावकी जपत असताना काय होतं माहितीये का, मी एक नेहमी उदाहरण सांगत असतो. आपण पसायदान म्हणतो ना, खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी, या सगळ्या ओळ्या पाहून घ्या. याच्या शेवटी माऊलीनं सांगितलं, हे जर तुम्हाला एक, आता तुम्ही पहा ना, या सगळ्या गोष्टी होत असताना काही नाथबाबांची प्रमाण आहे, 18 जाती एके ठिकाणी जेवतील, थोर थोर पर्वत उडोनिया जातील. समुद्र रेषा ओलांडत नाही, पण तो ओलांडणार. समुद्राला रेषा ओलांडील, पर्वत जागा सुटतील, 18 जाती एके ठिकाणी जेवतील. हे कलियुगाचं भविष्य आहे. पण आपल्याला त्याच्यातून ते चालायचंय ना, ते करत चालत असताना, एक एक पाऊल टाकत असताना आम्ही विचार करून पाऊल टाकला पाहिजे. आणि तो विचार करून जर पाऊल टाकला ना, आणि मला असं वाटतं ही घरात सुरुवात झाली पाहिजे. ही सुरुवात जी आहे ना, आता इथे सगळे संसारातली माणसं बसलेले, पाटील परिवारात ही सगळी माणसं बसलेले. लक्षात ठेवा, ज्यावेळेला असं म्हणतात धान्य टाकलेलं आहे, धान्य टाकलेलं आहे, आणि तिथे अनेक चिमण्या आल्या, अनेक पाखरं आली. आणि योगायोग असा होता, कर्मधर्म संयोगानं जिथे धान्य टाकलं होतं तिथे एक जाळं लावलेलं होतं. आता हे सगळं नकळत असतं बरं का. आपल्या कपाळाच्या ज्या रेषा असतात ना, त्याच्याप्रमाणे कोरोना का नाही यावा, नाही का, अटॅक का नाही यावा, आणि त्याच्यामध्ये का नाही जावं, म्हणजे हे जरी विधी लिखित आहे, पण ते आपल्याला मान्य करावं लागतं. का, ईश्वर निर्णय चित्ती वाहणे सदा, ईश्वराचा निर्णय मान्यच करावा लागतो. कारण सुख आणि दुःख जे आहे ते एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे. कदाचित टॉस करताना दुःख येईल, कदाचित सुख येईल, पण त्या सुखात आणि दुःखात सुखे दुःखे समे भूत्वा, त्याच्यामध्ये समान राहायचंय. दुःख आलं तर कोमेजून जायचं नाही, सुख आलं म्हणजे उड्या मारायच्या
मला असं वाटतं नाचलं पाहिजे बरं का. आता गणपती आले, आपलेच पोरं नाचतात, नाचलं पाहिजे पण कार्याच्या पूर्ततेनंतर. आनंद कधी उत्सव करायचा? कार्याच्या पूर्ततेनंतर. देव सुद्धा नाचले ना, जगदंबाई नाचली, भगवान शिवजी नाचले का नाही? नाचले, पण कार्याच्या पूर्ततेनंतर. असं म्हणतात ते जाळं लावलेलं आहे आणि जाळं लावल्यानंतर पाखरं तिथे आली, धान्य टिपलं. मला कथा सांगून तुमचा वेळ घ्यायचा नाही. धान्य त्या वेचायला सुरुवात केली आणि नकळत बाजूला जाताना ते जाळ्यात सापडले. मला कथा सांगून तुमचा वेळ घ्यायचा नाही, पुन्हा लक्षात घ्या. कथेपेक्षा व्यथा काय. आणि जाळ्यात ज्यावेळेला अडकले ना त्यावेळेला एकमेकांमध्ये किलबिल सुरू झाली. एकमेक म्हणाले, अरे मावशी तू पण आली होती का? काकी तूही आली होती का? मामा तुम्ही बी का? दादा तुम्ही आलात का? सगळे जाळ्यात अडकले, सगळा परिवार जाळ्यात अडकला. आणि मग असं झाल्यानंतर ते म्हणले, आता काही खरं नाही आपलं, आता आपलं काही खरं, आता उद्याचा सूर्य आपल्याला पाहायला मिळणार नाही, आजच आपण संपणार आहे, संध्याकाळी भाजी होणार आहे, आपण संपणार आहे. मग त्याच्यातला एक जो मोठा होता ना, त्याला आपण दादा म्हणतो का, तो मोठा होता, तो म्हणला घाबरू नका, मी आहे ना, मी आहे, घाबरू नका. म्हणले दादा तू म्हणतो ते सगळं बरोबर आहे, पण हे सगळं संकट एवढं महान आहे की आपण सगळे जाळ्यात सापडलोय. आता आपण त्या जाळ्यात सापडल्यामुळे आपली आता सुटका होणार नाही. दादा म्हणला तुम्ही घाबरू नका, संसारातही आहे ते व्यवहारातही आहे, ते काम करा. मृत्यू समोर आहे, प्रयत्न करायला काय हरकत आहे? प्रयत्न वाळूचे कर रगडिता तेल ही गळे. प्रयत्न केल्यानंतर अशक्य शक्य होत आहे. मग प्रयत्न करायचं म्हणजे काय करायचं? सगळ्यांनी पंखाची ताकद लावायची, सगळ्यांनी पंखाची ताकद लावायची आणि 1 2 3 म्हणल्याबरोबर जाळं उचलायचं. ते म्हणले ठीक आहे. मग ते म्हणले नंतर मी सांगतो. वरती जायचं म्हणजे याच्यात अडकून सुटते. असं म्हणतात सगळ्यांनी पंखाची ताकद त्याला लावली, सगळ्यांनी पंखाची ताकद लावली, ते जाळं उचललं आणि म्हणतात आकाशात गेले. इतक्यामध्ये ज्यांनी जे जाळं लावलं होतं ना ते पळत पळत आलं आणि त्या पानाच्या गादीजवळ उचला असलेला माणूस जो पान गादीचा मालक होता ना, तो म्हणला काय वेडा आहे रे तू, काय वेडा आहे? जोपर्यंत जाळ्यात पक्षी होते तोपर्यंत त्यांना तुला पकडता आलं नाही आणि आता काय पळतोय म्हणला तू? आता तुझ्या काकाला तरी सापडेल का? तो म्हणला एक लक्षात ठेव, शेतकऱ्यानं शेती कशी करावी ते त्याला विचार, व्यापाऱ्याने व्यापार कसा करावा हे त्याला विचार. जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे तेव्हा कळणार आहे. तुला काय माहितीये? म्हणला माझा व्यवसाय नेहमीचा व्यवसाय. म्हणले मग कसं काय? म्हणले आता ऐका, ते जरीही पंखाच्या बळावर ते वरती गेले असतील, याच्यातलं मर्म पुढेच आहे. पंखाच्या बळावर जरी ते वरती गेले असतील पण काही वेळानंतर आता पुढे काय होतं ते पहा. ते सगळे पक्षी रंगणात मारत वरती गेले आणि वरती गेल्यानंतर भांडणं झाली आणि भांडणं झाल्यानंतर काही लोक म्हणाली पूर्वेला जायचं, काही पक्षी म्हणले नाही नाही आम्हाला नाही पूर्वेला यायचं, काही म्हणले पश्चिमेला जायचं, नाही नाही काही म्हणले आम्हाला दक्षिणेला जायचं, काही म्हणले आम्हाला उत्तरेला जायचं, एक म्हणला आग्नेयेला जायचं, एक म्हणला नैऋत्येला जायचं, एक म्हणाला वायुव्येला जायचं, ईशान्येला जायचं, एक म्हणाले वर जायचं. अशी ओढाताण तिची चालू झाली. ही ओढाताण पाखरांची नाही बरं का, ही आपली आहे. हे उदाहरण पाखरांचं नाही, हे उदाहरण आपल्या लक्षात ठेवा. ओढाताण चालू झाली आणि त्या ओढाताणीमध्ये जाळं खाली आलं आणि पारध्याची मेजवानी झाली, दृष्टांत संपला. सिद्धांत काय याचा? याचा सिद्धांत असा आहे, आपण आपसा जर ठेवू नये याची जाणीव जर संसारात ठेवली ना तर जीवन फार सफल होतं. आणि म्हणून ते जीवन सफल करायचं असेल तर यासाठी केला होता. आणि म्हणून संसार सुंदर करायचा असेल ना, मला असं वाटतं सुंदरपणे एकी हे बळ आहे. संसारामध्ये असणारे भाऊ असतील, बहिणी असतील, अरे माणसं पाहिले आपल्या पिंपळगावात गेले, खडकीत बरीच माणसं गेली, मेल्यानंतर अनुशक्या मेल्यानंतर ते मोक्षाला गेले, असं कोणी पाहिलंय का? अरे तुकोबाऱ्यानं फार स्पष्टपणे सांगितलं, मोक्ष आम्हा घरी कामाई ते दासी. या सगळ्या संकल्पना मांडल्या जातात. मोक्ष म्हणजे काय? तुकोबाऱ्यांचं प्रमाण आहे, मी सप्रमाण सांगेन, प्रमाणाचं मी या ठिकाणी बोलणार नाही. मोक्ष म्हणजे काय? सुना असतील, हा सगळा परिवार एका ठिकाणी एका वेळेस ज्यावेळा जेवतो ना, खरा स्वर्ग आहे. हेची देही हेची डोळा भोगू मुक्तीचा. अरे गेल्यानंतर नाही, कौन जाने कल किधर, उद्या सांगता येत नाही. आणि मग मला असं वाटतं ज्यावेळेला आपण हे वर्षश्राद्ध संपन्न करतो, हे का करतो? त्या दिवशी
या तिथीला आमचे वडील हयात होते. आता सगळ्यात महत्वाचा विधी आहे. मगाशी बंशी पटेल आपण सगळे बोलत होतो. विधी सगळ्यात मोठा हा आहे. तुम्ही किती माणसाला जेवण दिलं हा विधी इथे नाही, तो आपल्या परिवाराचा प्रश्न आहे. पण त्याच्यापेक्षा सगळ्यात महत्वाचं हे आहे की आम्ही तिलांजली दिली का. जे पितृतीर्थातून जे आपण तिलांजली पाहिजे म्हणजे पितृ संतुष्ट होतात. ही अंधश्रद्धा नाही, श्रद्धाच आहे. श्रद्धा वा लभते ज्ञानम तत्परसहित इंद्रिया ज्ञानम लब्ध्वा पराम शांती मचरेन धिगच्छति. जे आहे ना तीर्थ आहे ना, त्या तीर्थातून त्यांना तिलांजली देणं हे महत्वाचं आहे. पण काय होतं माहितीये का, आपण काय म्हणतो आमच्या आई वडिलांची प्रॉपर्टी. अरे आई वडिलांची प्रॉपर्टी आहे ही सुद्धा त्यांचीच आहे ना. काही माणसाने म्हणतात का मी त्यांचा वंशज आहे, मी त्यांचा मुलगा आहे म्हणून ती प्रॉपर्टी आहे. कदाचित आता दिगंबर तुम्ही बसला, तुम्ही नामदेव बाबांचे नातू आहात म्हणजे तुम्ही त्यांचे वंशज आहात, बरोबर आहे की नाही. पण मी सुद्धा त्यांचा वंशज आहे. तुम्ही म्हणाल हे कसं काय. दोन्ही अँगल न पा. एक जे आहे ना आपण म्हणतो मासवंशानं, एक मासवंश आहे आणि दुसरा शास्त्रामध्ये विद्यावंश आहे. विद्यावंशानं पुढचे वंशज असतात, एक मासवंशानं असतात. आता तुम्ही मासवंशानं जरी असाल पण मी विद्यावंशानं मात्र त्यांचा वंशज म्हणून एथ वडील ते. आणि म्हणून त्या ज्या विधी या सांगितल्या तस्मात शास्त्रम प्रमाणम, त्या शास्त्राच्या प्रमाणानुसार एथ वडील आणि ते हे प्राणापरोते मज आवडती निरोते जे भक्त चरित्र ते प्रशंसती. भगवान परमात्मा म्हणाले ते मला आवडतात कोणते. आणि म्हणून तुकोबारायानं सुद्धा यांचीच मागणी केली. पा तुकोबारायानं सुद्धा मागणी कुणाची नाही केली. तुकोबाराया म्हणाले मज ठेवी पायी संताची. कोणत्या अशा महात्म्यांच्या संतांच्या पायाजवळ ठेव. तुका म्हणे आता उदार तू होई. आणि काय केलं ते म्हणाले का असं. आता तुकोबाराय एवढे मोठे होते, यांनी 5वा वेद निर्माण केला. ते जर म्हणले असते देवा हे भगवान परमात्मा मला एक काम कर, आता त्या संतांच्या मांडीवर बसू दे. आता मोठ्या माणसाला बसवतो आता मांडीवर नाही का, आपल्याकडे घेतात ना कॉप करून नाही आहेत नाही. आता राजकारणात असतं कॉप, ते काय असतं म्हणतात ते काय मला माहित नाही. पण ते आता मी तुमची भाषा बोललो उत्तम शेठ, मला काही बाकीचं कळत नाही पण तरी बोललो. तुमचा अधिकार मी डावलला. आता ऐका ना, ते कॉप तसं इथं कॉप नसतं करता आलं का नाही. आता पंढरपूरला जात होते, माझ्या वडिलांची मिरासी. मिरासी कसे अक्षर आहेत पाहता, मिरासी. तुम्ही कदाचित जुने सातबारे पहा, ते काही कढई पत्रक काय असतं ना त्याच्यावरती मिराशी हे आहे अक्षर. मिरासी. मिरासी म्हणजे का वतनदारी, वडिलार्जित मी त्यांचा वंशज आहे. मिरासी माझ्या वडिलांची मिरासी का देवा. मिराशी म्हणजे त्यांचा मी वंशज आहे हे त्याच्यावर सिद्ध होतं. तसं तुकोबाराय हे वंशज होते. अनेक पिढ्या त्या ठिकाणी परमार्थाच्या होत्या. तुकोबाराय पंढरपूरला गेले. पंढरपूरला गेल्यानंतर तुकोबाराय जर असं म्हणाले असते मज ठेवी मांडी संताची चाललं नसतं का नाही ना. कवी ना एक एक अक्षर जुळून त्याला काय करावे लागते, कविता करावी लागते. एक एक अक्षर जुळून कविता करावी लागते. पण संत जे अक्षर बोलतील ते काय होतं, अभंग तयार होतात का नाही. आता आपण पहा ना, काकडा ज्यावेळेला चालतो ना त्यावेळेला सुंदर ते ध्यान उभे विठेवरी किंवा देवाची द्वारी उभा क्षण भरी. मग काही लोक काय म्हणतात माहितीये का, काही नाही हो कीर्तनाला रात्री गेलो होतो पण जुनाच अभंग घेतला. अभंग कोणता घेतला, जुना. अभंग जुना नाही, तू जुना होत चाललाय. अभंग जुना कधीच होत नाही, ते नवीन आहे, नित्य नूतन. पण तुम्ही पहा ना त्याचं स्वरूपाचं वर्णन करत असताना थोडं शांत बसा बरं का. ते स्वरूपाचं वर्णन करत असताना माऊली महावैष्णवानं पहा शंभूचंही वर्णन केलंय, अंबिकेचंही वर्णन केलंय. जैसे का स्वरूप तुझे. म्हणजे ज्यावेळेला आईसाहेब आणि भगवान शिवजी एकांतात बसायला गेले होते आणि ज्या आपल्या गुह्य मंत्र जो दिला गेलाय ना तो एकांतात दिला आणि ब्रह्म आणि माया मला तिकडे नाही जायचं. पण ज्यावेळेला दिला गेला ना त्यावेळेला असं म्हणतात पार्वती आईसाहेब काय म्हणायला लागल्या माहितीये का, आपण दोघे एकांतात बसलोय आणि तुम्ही इकडे तिकडे काय पाहता. आजही तुम्ही पहा पती आणि पत्नी जर फिरायला निघाले ना तर पत्नीचं हेच वाक्य असतं आणि मी इथं असताना तुम्ही तिकडे कुठे पाहता. हे सगळ्यांना अनुभव आहे, मी फक्त बोलतोय का नाही. फक्त आता तुम्ही बोलत नाही, झाकली मूठ 1.25 लाखाची नाही का, याच्यापेक्षा पुढे काय बोलायचे, याच्यापेक्षा पुढे बोलू नये नाही का. आणि असं म्हणतात मग ती पार्वती आई साहेब भगवान शिवजींना म्हणू लागली, अहो मी इथे बसले
आणि तुम्ही तिकडे काय पाहता, त्यावेळेला हरू म्हणे देव की जे, त्यावेळेला भगवान परमात्म्याचं ते वर्णन करत असताना ज्ञानोबराय का लिहितात, हरू म्हणे देव की जे, जैसे का स्वरूप तुझे तैसे नित्य नूतन देखीजे गीता तत्व. वर्णन किती केलीत पहा ना. आपण नाही म्हणतात का एका दगडात दोन पक्षी, तसं माऊलीनं सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये अशा काही खुब्या ठेवल्या. ते म्हणाले वर्णन करत असताना आईसाहेबांचं वर्णन केलं, हरू म्हणे देव की जे, म्हणजे भगवान शिवजी म्हणतात कुणाला, पार्वती आईसाहेबांना, तुझं जसं स्वरूप आहे ना तैसे नित्य नूतन देखीजे गीता तत्व. तसं हे गीता तत्व जे आहे ना नित्य आहे, नूतन आहे. काल वाचलं आज वाचा, त्याचे अर्थ भिन्न 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 आहे. ऐसे भिन्न भिन्न साठे पण केले प्रारब्धाने वाटे तुकोबाराय म्हणतात. हे सगळे जे आहेत ना भिन्न भिन्न साठे आहेत. आपण काही कालखंडापुरते इथे आलोय, काही कालखंडानंतर आपण अंतर्धान पावणार आहे. फक्त त्यांची आठवण ठेवण्यासाठी आपण वर्ष श्राद्ध करतो, पितृपक्षामध्ये त्यांना तिलांजली देतो. खऱ्या ह्या ज्या विधी आहेत ते ह्याच आहेत. म्हणून तुकोबारायनं म्हणता नसतं आलं का, माझं ठेवी पायी मांडीवरी किंवा माझं ठेवी मांडीवरी, नाही ना. अरे ते अभंग आहे, त्यांच्या वाणीतून मुखातून ते, त्याला प्रासादिक म्हणून आपण भजनी मंडळाला नाव काय देतो, श्रीराम प्रासादिक. प्रासादिक म्हणजे देवाची वाणी, ती वाणी आपल्या मुखातून येते. वास्तविक पाहता तुम्ही पाठ करून प्रवचन कधीच करता येत नाही, पाठ करून कीर्तन करता येत नाही, पाठ करून नाही. स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तूच गणेशू सकलार्थपती प्रकाशू म्हणे निवृत्तीदासू अवधारी जोजी. का नाही, हे जे आहे ना वाणी जी आहे ती प्रासादिक आहे, ती फुलावी लागते. वाणी तेव्हा फुलते. काही तुम्ही पाहा ना, माणसाच्या जर मना मूड जर चांगला नसला तर वाणी प्रासादिक फुलत नाही. तुम्ही बोलताना काय म्हणले, तो विषय वेगळा आणि हा विषय वेगळा, जावे त्याच्या वंशा. अरुण बोलायला लागले की ते बरोबर बोलतो, प्रस्तावना कशी करायची, सरपंच पाठीमागून भाषण कर. अरे हे जे आहे ना प्रत्येकाचं भिन्न भिन्न आहे. पण इथे लक्षात ठेवा, ते जुनं नाही, नित्य नूतन आहे. आणि म्हणून हे गीता तत्व आहे. माऊलींचे अभंग आहे, तुकोबारायांचे अभंग आहे. तुकोबाराय असं म्हणाले असते, देवा तुझ्याच पायाजवळ दे ना, तुझ्याच मांडीवर घे ना. संतांच्या संगतीत का, चांगल्या माणसांच्या संगतीत का, मज ठेवी पायी संताच्या. मागणं काय मागितलं, मागणे ते एक तुझं प्रती आहे. पहा ना, या अभंगाचे तीनच कडवी आहे. या अभंगात तीनच कडवी आहे, एकच मागणं आहे. मागणी किती आहे, एकच आहे. मागणे ते एक तुझं प्रती आहे. देवासमोर उभे आहेत. मग काय सांगितलं की आता आपल्या घरामध्ये नाही का गावामध्ये विठ्ठल मंदिर आहे, मग विठ्ठल मंदिर इथे आहे, मग पंढरपूरला जायची काय गरज आहे, कशाला आळंदी जातो, नाही का. अरे ऐका ना, काही माणसं म्हणतात एकादशीच्या अगोदर 2 दिवस मी आळंदीला जाऊन आलो. अरे एकादशीला महात्मा आहे, स्थान महात्मा आहे. ते आपण नाही म्हणतो आजच वर्ष श्राद्ध का, उद्या नाही केलं चालायचं का. स्थान महात्मा आहे, त्या तिथीचं महात्म्य आहे. त्या तिथीला पुण्यतिथी, त्या तिथीला पावन केलंय. आणि म्हणून ऐशी करणी करे केचल, नाही का. आणि म्हणून त्या तिथीला पावन करण्यासाठी पुण्यतिथी असते. म्हणून असं म्हणतात की ज्या ज्या वेळेला तुकोबाराय म्हणाले मज ठेवी पायी, पायावर का ठेवायचंय. तुकोबारायने मागणी मागत असताना एकच मागणी मागितली, मागणे ते एक तुझं प्रती आहे. म्हणून मगाशी मी सुरुवातीला सांगितलं, तुम्ही आपसात जर भांडत राहिला तर तुमचा फायदा दुसरा घेतल्याशिवाय राहणार. म्हणून आपसात भांडू नका, एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंत. हा जो वारकरी संप्रदायाने मंत्र दिलाय ना, तो मंत्र तुम्ही फक्त सोसायटीवर लावता, हातात हात देता आणि आपसामध्ये मात्र व्यवस्थित राहत नाही. हे दुर्भाग्य आहे मानवी जीवनातलं, लक्षात ठेवा. म्हणून असं मला म्हणायचंय की तोही आपला आहे. यारे यारे लहान थोर याती भलती. याती का सांगितलं, 18 पगड जातीमध्ये कोणताही जरी असेल, कबीर मोमीन लतीफ मुसलमान कोणी जरी असेल, तर भगवान परमात्म्याने सांगितलं उंच नीच काही नेणे भगवंत. तिस्ते भाव भक्ती देखोनिया, चर्म रंगू लागे रोहिदासा संगे, कबीराचे मागे. हे सगळे अभंग तुमच्या पाठ, हे फक्त मी म्हणतोय. हे सगळं आहे, उंच नीच भाव नाही. तुकोबाराय म्हणाले मज ठेवी पायी संताच्या. तो कोणता संत जातीचा आहे का, याता याती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय आईसा. तुको माऊली महावर्षातील ज्ञानोबाराय गोळीत म्हणतात, याती कुळ माझे गेले हरपोणी, श्रीरंगा वाचोणी अनुनेने, किती व शिकवाल मज वेळोवेळा, मी तया गोळा रातलीये. एकच मागणी आहे तुकोबारायची. या अभंगामध्ये तुम्ही पहा, सगळ्यात महत्वाचं आहे वन, एकच गोष्ट आहे, मागणे ते एक
पण एक मागितलं, पण एकतेमध्ये विस्तार कसा तुकोबारायाने केलाय, म्हणजे तुकोबारायांचं त्यावेळेला वाङ्मय, तुकोबारायाने भंडाऱ्या असं नाही म्हणतात का. सुरदासजी होते आणि सुरदासजींना भगवान परमात्मा प्रसन्न झाले. ते म्हणाले, सुरदासजी तुम्ही फार मला. सुरदासजी काय मी म्हणालो माहितीये का, ज्याला डोळ्याला दिसत नाही ना, रामनाथ असलं तर दुसऱ्या हातात त्या 2 हाताची ताकद असते. तुम्ही हे लागलं तर बारकाईने पहा, हे शास्त्रात वर्णन आहे. ज्याला कानानं ऐकू येत नाही त्याला बाकीच्या अवयवामध्ये ताकद असते. ही ताकद जी आहे ती भगवान परमात्मा देऊनच टाकतो. ज्याला डोळ्यानं दिसत नाही ते 16चे 16 घरं पखवादाची लावते आणि आपलं एखाद्या घरावर चालते. म्हणजे परमार्थ चालू द्या, काय हरकत, दडपून द्या, नाही का, चाललं असतं. म्हणून असं म्हणतात, त्या सुरदासजींना भगवान परमात्मा प्रसन्न झाले आणि प्रसन्न झाल्यानंतर म्हणाले, वरमग्रही काय मागायचं ते माग. सुरदासजीनं पाहिलं तर म्हणलं, देव प्रसन्न झाला. ऐकलं त्यांनी, पाहिलं नाही बिचाऱ्याने, पण देव प्रसन्न झालाय, देव प्रसन्न झालाय. पण त्याच्या डोक्यात एक शक्कल आली. म्हणलं, देवा मला एकच दे, मला एकच दे. काय ते म्हणाले, फक्त माझ्या नातवाच्या डोक्यावर मी राजछत्र धरलेलं पाहू दे. आता मागणी किती आहे, एकच आहे, पण विस्तार किती आहे तिचा पहा. पहिलं, याचं लग्न झालेलं नव्हतं, त्याचं लग्न व्हायला पाहिजे, कारण तो कुमार होता. त्याचं लग्न झालेलं नव्हतं. सुरदासजींना डोळे आले पाहिजे का नाही, लग्न झालं पाहिजे. त्याच्यानंतर पुन्हा त्याला मुलगा झाला पाहिजे, पुन्हा त्या मुलाचं लग्न झालं पाहिजे. त्या लग्न झाल्यानंतर त्याला पुन्हा मुलगा झाला पाहिजे, म्हणजे याला नातू झाला पाहिजे. 18 विश्व दारिद्र्य आहे घरात. 18 विश्व म्हणजे कळालं का, 18 गुणिले 20 360 दिवस दारिद्र्यात आहे. अशा दारिद्र्य भयातून तो चाललेला आहे आणि मग त्याला राज्यपद प्राप्त व्हायला पाहिजे आणि मग त्या नातवावर राजछत्र धरलेलं यांनी पाहू दे. 5 in 1 आपण नाही का ते उदबत्ती वगैरे 3 in 1, 5 म्हणजे 5 ते सेंट एका ठिकाणी आले. तशा या 5 मागण्या एका ठिकाणी आल्या. तसं तुकोबाराय म्हणाले, एकच मागणी आहे, तेव्हा जास्त मागायचं. मागणे ते एक, मागणे ते एक तुझं प्रती आहे देवा, तुझ्याजवळ एकच मागणं आहे. आता तुम्ही म्हणाले काय मागणं आहे तुकोबारायांचं. तुकोबारायानं संसाराचं मागितलं नाही. तुम्ही पहा ना, सगळ्या गाथ्यात तुम्ही पहा, तुकोबारायांचे बरेचसे अभंग संतांचं वर्णन करणारे आहे. काहीच अभंग आहे 100-150 का ते मागणीपर प्रकरणातले, पण ती मागणी सुद्धा मागत असताना त्यांनी सांगितलं, अनेक न लगे माईक पदार्थ तेथे माझी अर्थ नको देवा. तुम्हाला का बाकीचं मागितलं नाही. तुकोबाराय पुन्हाही सांगतात, तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म, जे जे कर्म धर्म नाशिवंत. ही हुशार माणसं असतात ना, की एखादा माणूस बोलला ना ते म्हणजे नेव्हर माइंड, चला जाऊ दे, त्याचं बोलायचं काम होतं, आपलं ऐकायचं काम होतं, ते चालतात. मग रस्त्याने लोक काय म्हणतात ना, अरे किती बोललो त्याला, एवढा बोललो तर त्यांनी एक अक्षर सुद्धा उच्चारलं, त्याला माहिती आहे येडं, याच्याशी काय बोलायचं. हा तुम्ही आपण जे बोलतो ना हे म्हणतो नाही असं झालं पाहिजे. अरे त्याला माहिती आहे होणार ते होते प्रारब्धेची, प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाडे मान, सोच करशी वाया भजे म्हणा पंढरी राया. अरे शरीर उत्तम मिळालेलं आहे, आम्हाला एकच मागणी मागायची, बाकीच्या मागण्या मागायच्या नाही. म्हणून संसाराचं तुकोबारायाने मागितलं नाही, देवाचं मागितलं नाही. तुम्ही म्हणाल देवाचं आणि संसाराचं एकच बरं का. देवाचं म्हणजे संसाराचं, कारण ह्या विश्वाचा आकार त्यांनी निर्माण केलेला आहे, हे देवाचं आहे. मग तुकोबारायाने काय मागितलं, देवच. काय मागितलं, देवच आहे. हेची दान देगा देवा, तुझा विसरण काय मागणी आहे, देवच. देवाचं नाही मागितलं, आपण देवाचंच मागतो. आपण काय म्हणतो माहिती का, अरे भगवान परमात्म्याच्या शक्तीचं हे त्याला प्रतिकार करतोय आपण, त्याची ही शक्ती आहे, त्यांनी हे विश्व निर्माण केलंय. आता ढगाळ वातावरण झालं, त्याच्यानंतर पाऊस जर आला, ही त्याची शक्ती आहे. दुष्काळ पाडणं त्याची शक्ती आहे, पाऊस पाडणं त्याची शक्ती आहे. का आपली शक्ती आहे नाही ना, आपल्या शक्तीचं काही नाही. ते फक्त एकच आहे, आपण कॉलर अशी करणार आणि मी असलो तर होईल, मी असलो तर होईल. काही नाही का म्हातारी माणसं म्हणत असतात घरामध्ये, आणि पोरावर मी गेल्यावर कळलं. आता तू गेल्यावर काय करणार आहे, तशी क्रिया होणार आहे, संपणार आहे. असं काही कळेल का. तुझ्यामुळे नाही, तुझ्या सत्तेने वेदाशी बोलणे सूर्याशी. म्हणून मला असं वाटतं बरं का, कुणी आपलं काही मी फार मोठा आहे हे कधीच गग्गा करायचं नाही. मला असं वाटतं या विश्वाच्या चक्रामध्ये मी किती मोठा आहे याचं जर तुम्हाला गणित काढायचं असेल प्रत्येकाला बरं का, माझ्यासहित मी किती मोठा आहे हे जर गणित करायचं असेल ना, तर त्यांनी डोंगराच्या कडेला जाऊन उभं राहायचं. रामनाथ, त्या डोंगराच्या कडेला जायचं आणि त्या डोंगराला विचारायचं मी किती मोठा आहे. तो म्हणला अजून
खाडीतूनच वर आला नाही, ते नाही काय दर्या असतात त्या दरीतूनच वर आला नाही, तर माझी उंची काय मोजते? अरे विषयालय मी, आणि तेवढ्या उंचीला आपण जाऊ शकत नाही. म्हणून तुकोबारायानं संसाराचं म्हणजे देवाचं मागितलं नाही. म्हणून तुम्ही मला ना मोठी मोठी माणसं जी आहेत ना, फक्त एकच आहे, कर्म करायचं, सुंदरसं कर्म करायचं, हे फक्त कर्म करून ठेवायचं, आणि कर्म करून ठेवली की फळाची अपेक्षा करायची. म्हणून मला असं वाटतं बरं का, प्रत्येकानं सकाळपासून संध्याकाळपर्यंत नित्य कर्म, नैमित्तिक कर्म, प्रायचित्य कर्म, ही जी कर्म आहेत ना, शास्त्राच्या कसोटीवर घासून करायची, ती करायची. मला जे कार्य आले भागा ते करीतो, तुकोबारायांचं प्रमाण आहे, आले भागा ते करीतो, तुझे नाम उच्चारितो. भागा म्हणजे वाट्याला, माझ्या वाट्याला आले उसाचं पाणी भरायचं, भरलंच पाहिजे, त्याच्यातून किती नफा होईल हे माझ्या हातात. माझ्या वाट्याला आलंय, मुलांना सांभाळायचं, सांभाळलंच पाहिजे. माझ्या वाट्याला आलेलं आहे, परमार्थ करायचा, भजन करायचं, केलाच पाहिजे, केल्याने होत आहे. पण तुकोबारायाने मागणी मागताना अशी नाही मागितली, मागणी येते एकच मागणी मागितली. तुकोबारायांना माहिती होतं हे सगळं जे आहे ना येणार आणि जाणार आहे. म्हणून भगवान परमात्म्यानं अर्जुनाला एक श्लोक सांगितला, अर्जुना आगमापायिनो अनित्य स्थान तितिक्ष. म्हणजे हे जे आहे ना आगमापायिनो म्हणजे हे सृष्टीच्या आकारामध्ये येणार आणि जाणार आहे. गारवा आला म्हणजे उष्णता येणार नाही का? पाऊस आला ऊन येणार नाही का? येणारच आहे, स्थित्यांतर होणारच आहे. म्हणून आगमापायिनो, येणार आणि जाणार आहे, फक्त तुझ्यामध्ये ती सहन करण्याची ताकद ठेव. दुःख येणार आहे, दुःखानंतर सुख येणार आहे. बाबा गेल्यानंतर आजा मेला नातू, ते आपल्या मराठीत आहेत ना, म्हणजे तो गेला की दुसरा येतो, या स्थित्यांतर आहे. फक्त याच्यामध्ये तू असताना काही लोक काय म्हणतात माहितीये का, ते असं झालं आणि फार विचार केले आणि फार विचार केलं कसं होतं आणि कसं झालं, कसं होतं आणि कसा झालो, आणि हे फार विचार करता करता वरचा मजला रिकामा होतो आणि रस्त्यानं कागद गोळा करतो. ते करायचं नाही. आले भागा ते करीतो. पण तुकोबारायांच्या जीवनामध्ये स्थित्यांतर झालं. महाराज एक काळ असा होता, तुकोबारायांना सुद्धा गावातून बाहेर काढून देण्याची तयारी पाटलानं केली होती का नाही? कोपला पाटील गावीचे हे लोक, आता माझं भीक कोण घाली, हे प्रमाण पाहून घ्या. तुकोबाराय म्हणाले अरे मला गावाच्या बाहेर काढायची तयारी केली. आणि मग तुकोबाराय म्हणाले नाही, मला बाकीचं काहीच नाही, माझा जो भगवान परमात्मा आहे, जो निर्णय देणार आहे, एथ नियंता ईश्वर राव सावडी न्याव अन्याव निवाडी वेद, त्याच्या निर्णयानुसार मी चालणार आहे. आणि मागणी मागत असताना देवासमोर बाकीचं नाही मागितलं. आपण काय मागणी मागणार माहितीये का? आपण म्हणणार नाही माझा 500 टन ऊस भरू दे, हे अमकं होऊ दे, ते तमकं होऊ दे. नाही, हे संसारच आहे, तो देणारच आहे. फक्त आपण मागणी काय मागतो माहितीये का? नाही माझा बंगला होऊ दे. नाही, प्रत्येकाला आता इथे आपण बसलोय, कुणाला वाटत नाही हो, कुणी हात वर करून सांगावं मी भिकारी व्हावा, वाटतं का असं? प्रत्येकाला वाटतं की नाही माझं चांगलं व्हावं. म्हणून आपण नाही का पूजा करतो, त्याच्यामध्ये काय मागणी मागतो? पूजा करत असताना तात्या संकल्प सोडून घेतात आपल्याकडून, अस्माकम सकुटुंबानाम सपरिवारानाम योग क्षेम स्थैर्य आयु आरोग्य ऐश्वर इच्छित मनकामना प्रित्यर्थ सत्यनारायण पूजन करिष्ये. मी सत्यनारायणाची पूजा करतो. कशासाठी? द्विपाद चतुष्पाद, 2 पायाचे सुखी राहू दे, 4 पायाचे सुखी राहू दे, 6 पायाचं तिकडे नाही मला जायचं रंगनाथ महाराज. कारण कसं आहे, विनोदाचा हा विषय नाही. एवढ्या मागण्या मागतो, पण काय देतो काय? बंकर स्वामी महाराज सांगायचे त्यांच्या वाङ्मयामध्ये आहे, नैवेद्याला गुळ खोबऱ्याचा खडा आणि संकल्प मालगाडी एवढा. नैवेद्याला काय द्यायचं? अस्माकम सकुटुंबानाम, सकुटुंब सपरिवार योग क्षेम म्हणजे मिळालेले टिकू दे, योग म्हणजे अप्राप्त वस्तू प्राप्त होऊ दे, आणि मिळालेलं. म्हणून तुमच्या तिथे एक श्लोक लिहिलाय, अनन्या चिंतयंतो माम ये जनः परिउपासते तेषां नित्याभियुक्तानां योग क्षेमं वहाम्यं. तो वाहणार आहे, बाकीचा आपण नाही वाहणारा. फक्त आपण ते बोलतोय मला देवा हे होऊ दे, माझं ते होऊ दे. तुकोबाराय म्हणाले, तुका म्हणे त्याचे कळले आम्हावर्म, जे जे कर्म धर्म नाशिवंत, जे कर्मही नाशिवंत आहे आणि धर्मही नाशिवंत आहे. तुम्ही म्हणाल कर्म नाशिवंत आहे का? होय, कर्मही नाशिवंत आहे आणि धर्मही. कारण का माहितीये का, कर्माला तुकोबारायांची वाणी पाहना, त्यांची पात्रता किती आहे. कर्मही नाशिवंत आहे आणि धर्मही. का माहितीये का, तर धर्म आणि कर्म या शरीरावर आधारित आहे. कर्म कोण करतो? आत्मकर्म करतो का? आत्मा कर्म करत नाही, तो काय करतो? साक्षी आहे. जसा लाईट साक्षी आहे ना. आता आपलं प्रवचन चाललंय, आता इथे जेवण झालं,
चांगलं करायचं तर चांगलं कर. तुझ्या जीवनाचा तूच शिल्पकार आहे. तुला चांगलं करायचं तुझ्याच हातात, वाईट करायचं. म्हणून मला असं वाटतं आपण आलोय ना, वाईट कर्म करून जायचं नाही, चांगलं कर्म करून जा. ऐशी करणी करके चलो, ऐशी करणी. म्हणून सुरेश पाटलांचं तेच आहे, चांगलं कर्म. मला एक त्यांचं वाक्य आम्ही नेहमी आठवायचं. एखाद्या गोष्टीत पुढे जर अडचण आली ना तर ते काय, त्याला काय होते, घ्या तो, काय हरकत नाही. म्हणजे याचा अर्थ असा आहे की ज्यावेळेला ती ताकद असते ना, ही मोठी माणसं हेच करतात, लक्षात ठेवा. तुकोबारानं सुद्धा हेच केलं. त्यांना माहिती होतं ईश्वरीय सत्तेचं मी त्याला क्रॉस करणार नाही. आपण नाही म्हणतो नाही ते व्हायला पाहिजे. तुझ्या हातात आहे का? तुझ्या हातात असतं तर काही केलं असतं ना तू. तुझ्या हातात ते नाही, फक्त जगणं तुझ्या हातात आहे. बाकीचं तुझ्या हातात जगणं ठेविले अनंते, तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान, वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ, भोगणे ते फळ. तुम्ही पहा ना, काही माणसांना अल्प आयुष्यात जावं लागतं, काही 100 झाली तरी जात. याचा अर्थ आहे त्याचं कर्म आहे, तिथपर्यंत तो जाणार, त्याच्यापेक्षा पुढे जाणार नाही, मागे राहणार नाही, पुढे जाणार नाही, तिथपर्यंतच. कारण ही ईश्वरीय शक्ती आहे. म्हणून त्याच्याकडे मागत असताना एक मागणी मागितली. तुकोबाराय म्हणाले त्याचं वर्म आम्हाला कळालं. कोणतं वर्म? मागितलीच पाहिजे ना काहीतरी. आपण ज्यावेळेला देवाची पूजा करतो मागतोच ना, सुखी ठेव, नाही का? पण इथं जर रामदास स्वामीची काही प्रमाणे जर पाहिली तर जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूच शोधोनी पाहे, मनात वाची रे पूर्व संचित केले तया सारखे. तू बँकेत पैसे ठेवले तर बँकेतले पैसे काढता येतील, आणि कर्ज काढलेलं असलं तर व्याज भरावं लागेल. हे तूच केलेलं आहे. पण जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूच शोधोनी. अरे तूच शोध ना, मनात वाची रे, तूच केलेलं आहे, त्याच्याप्रमाणे ते भोगणं आहे. म्हणून मला असं वाटतं बरं का, शास्त्राच्या कसोटीवर घासून कर्म करा. ते कर्म करायचे ना, शास्त्र म्हणायला जे सांडावे टाकून दे ना. पण ते म्हणला नाही ते कसं काय टाकायचं? अरे ऐका ना, चांगली कर्म जर जीवनामध्ये केली ना तर यशस्वी जीवनाची सांगता होते. लक्षात ठेवा, चांगली कर्म केली तर जीवनाची यशस्वी सांगता होते. एक लक्षात ठेवा, चांगलंही कर्म आहे आणि वाईटही कर्म आहे. तुकोबारायांना माहिती होतं जे कर्म धर्म नाशिवंत आहे ते. तुम्ही म्हणा हे कसं काय नाशिवंत? कर्म धर्म कुठे नाशिवंत असतो का? ऐका, धर्म कशाने केला जातो? धर्म पांडवांनी केला. कशाने केला? हाताने. कशाने केला? धर्म कशाने करतो आपण? तुम्ही आवडा, एखादा आपल्याला अतिथी आपल्या दारात आला, तो म्हणतो भिक्षा आण देई, ही काहीतरी घेऊन जाते आणि त्याला वाढते. कुणी केला धर्म? हाताने केला का नाही? हाताने धर्म केला, मग तो नाशिवंत आहे का? कर्म नाशिवंत आहे का? त्यांनी जे कर्म केलं ते नाशिवंत आहे का? होय. त्या कर्म जे आहे ते कशाच्या आश्रयाने? कर्म जे आहे ते तुमच्या शरीराचा, आत्म्याला शरीराचा आश्रय आहे. आणि म्हणून आत्मा जो आहे त्या शरीरात राहतो, त्या शरीरानं ते कर्म केलं. आता त्या शरीराच्या बरोबर ते कर्म कशाबरोबर आहे? शरीर पडलं ते कर्म धर्म संपलं. आत्मा जो आहे तो अविनाशी आहे, आनंद घन आहे. तो भोगण्यासाठी इथे का आला? त्या शरीराचं माध्यम आहे, तिथपर्यंत तो आला. म्हणजे कर्म धर्म नाशिवंत. म्हणून तुकोबाराय म्हणाले लावण्य विद्यामान, माऊली महाराष्ट्रांचा एक अभंग आहे पहा, लावण्य विद्या मान्यवंत सखे स्वजन पुत्र कलत्र. लावण्य असेल, विद्या असेल, मान्यवंत असेल, सखे असतील, स्वजन असतील, पुत्र असतील, कलत्र असतील. हे कुठपर्यंत आहे? जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत. शरीर संपलं. आता मी जर म्हणलो सुरेश पाटलांचा मी मित्र आहे, पण कुठपर्यंत होतो? जोपर्यंत शरीर होतो तोपर्यंत मित्र होतो. आता त्यांचा आत्मा आणि माझा आत्मा अविनाशी अनंत घन असा आहे, तो आत्मा आहे, लक्षात ठेवा. म्हणून तुकोबारायनं मागणी मागताना एकच मागणी मागितली, कर्म आणि धर्म हे करण्याचा तुझ्याकडे अधिकार आहे. पण जोपर्यंत आत्मा जो आहे ना, आत्म्याचा प्रवास अव्याहतपणे चालू आहे. पुनरुपी जननम पुनरुपी मरणम पुनरुपी जननी जठरे शयनम. म्हणून तुम्ही पाहा, काही लोक जन्माला येताना सोन्याचा चमचा घेऊन येतात. काही लोक जन्माला येताना सोन्याचा चमचा घेऊन येतात, आणि काही लोक आयुष्यभर काबाड कष्ट करतात, त्यांना एक गुंठाही जागा घेता येते. आणि तुम्ही पाहणार ही पाटील मंडळी सगळी भाग्यवान का नाही? प्रॉपर्टी किती आहे? एवढी भाग्यवान आहे. म्हणून मला असं वाटतं जे मिळालेलं वैभव आहे ना त्याचा पुरेपूर फायदा घ्या. मिळालेलं जे वैभव आहे, शरीर मला चांगलं मिळालंय त्याचा फायदा घे. तुला ज्ञान मिळालंय, एक काम कर, त्या ज्ञानाचा सदुपयोग तूही कर आणि जगालाही ते ध्येय नेण्याचा प्रयत्न कर. माझा पैसा आहे, जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. गावामध्ये एखादं काम चाललं ना, मला फार आनंद वाटतो. मी खडकीला तुमची ज्यावेळेस स्पीकर चालतो ना, मी रोज ऐकतो. एवढ्यासाठी ही देणगी, तेवढ्यासाठी, आता ते तुमचं कामच आहे.
नाही का, सप्ताहासाठी देणगी, काकड्यासाठी देणगी, तुमचा दिंडी सोहळा असेल देणगी, धर्मशाळेसाठी देणगी, शाळेसाठी, अरे किती देणगी आहे. मला असं वाटतं परमेश्वर एवढा प्रभू रामचंद्र तुमच्यावर प्रसन्न आहे, प्रसन्न आहे प्रभू रामचंद्र, इतका प्रसन्न आहे की तो भरभरून देतो. म्हणून परवा आपण आरगडे मामाची तिथे कार्यक्रमाला होतो पहा, त्यांनी श्रीराम वडापाव तिथे चालू केला. का तर त्याचं कारण त्या रामानं मला तिथपर्यंत नेलंय, त्या रामानं मला मोठं केलंय. मग त्या रामासाठी माझ्याकडे काय कमी आहे का? माझ्याकडे जे वैभव मिळालेलं आहे त्याचा मी पुरेपूर फायदा घेणार. म्हणून मला असं वाटतं तुम्हाला सगळ्यांना किती वेळा मी धन्यवाद दिले तर ते कमीच पडणार आहे. म्हणून तुकोबरायाने मागणी मागितली, मागणे ते एकचाच विस्तार सांगतो. कारण हेच सगळं जे आहे ते अविनाशी आहे. स्वरूप किती सुंदर असेल पण कुठपर्यंत आहे? गोरा गोमटा आहे, कुठपर्यंत आहे? ज्ञानोबारायाने फार सुंदर वर्णन केलंय. पडोन गेली या भिंती, चित्राची, हे चित्र आहे, त्याच्यावर चित्र काढलेलं आहे, ते चित्र संपतं. पहालिया राती अंधाराची उरे, पडोन गेली या, भिंत पडली की आता याच्यावर चित्र आहे, भिंत जर पडली तर चित्र संपलं. तसं या देहाला आदिनाथ म्हणतात. पण हे देह एकदा पडला की ते चित्र संपलं. पण तोपर्यंतच ते कर्म आणि धर्म आहे. आणि एकदा ते शरीर संपलं की आत्मा जो आहे तो अविनाशी आनंद घन आहे, त्याला तिथपर्यंत स्थिर होईपर्यंत त्या ठिकाणी ते कर्म करत चालायचंय. म्हणून त्या ठिकाणी मागणे ते एकच मागणी हे लक्षात ठेवा. तुम्ही पाया सगळ्या, कारण अविनाशी तो भगवान परमात्मा आहे. आणि जे दिसतंय ना, जे दिसे ते कसं आहे, नाशिवंत आहे. हाती घ्यावे पुसून या परतानाश, आश्रयनाश, परतानाश, स्वभावनाश, शरीर जाता घ्यावे ते हे नाशिवंत. स्वभावनाश, परतानाश, आश्रयनाश, कार्यनाश, कारणनाश, हे सगळे नाश आहेत. तुम्ही म्हणाला आता लाऊडस्पीकरला पुन्हा का हात लावला बरे का? माझे एक मित्र आहे, फार विनोदी आहेत, आपल्या तालुक्यातले ते कार्यकर्ते. फक्त नाव विचारू नका. मग अशी वनाजीने बरीच माझी मुलाखत घेतली, नाव विचारून नाही सांगितलं. म्हणजे पत्रकार आहे, यांना कायच करावं नाही का, एका वेळेला आपल्यावर गेम यायची. तसं तुम्ही आता मला नाव विचारू नका. पण ते माझे मित्र आहेत, आम्ही एका ठिकाणी दोघे जर बसलो ना तर ते काय मला म्हणत असतात माहितीये का? मला काय होतं माहितीये का, मला जर भाषण करायचं ठरलं ना तर समोर माईक लागतो बरं का. तो एखादा म्हणतो नाही साहेब माईक बंद आहे ना, तो म्हणला बंद असला तरी चालू दे, पण फक्त हात लावून बोललो का मला बोलता येतं. तसं मला हात लावून बोलल्याशिवाय बोलता येत म्हणजे तसंही बोलता येतं नाही असं नाही. फक्त एक विस्तार भय असतो सांगित. तो अविनाशी आहे, तो भगवान परमात्मा. आणि आपलं जे दिसतंय ते सगळं विनाशी आहे. जे दिसतंय त्याचा नाश होणार आहे. आता हे माईक आहे याचा नाश आहे, तुम्ही आपण बसलोय सगळ्याचा नाश आहे. ही सतरंजी याचा नाश आहे, इथे बेड आहे याचाही नाश आहे, सगळ्याचा नाश आहे. परिवर्तन हे सृष्टी का नियम आहे. म्हणून तुकोबारायाने एकच मागणी मागितली. कोणाकडे मागितली? बाकीच्याकडे मागितली नाही. कारण का माहितीये का, भगवान परमात्म्याला काही अवघड नाही. आपण जर म्हणलो ना जरा आम्हाला एखादे एवढे पैसे मिळू देत देवा, हे जर देवाला नवस केला तर देव द्यायला काय अवघड नाही. कारण त्याच्या हातात आहे सगळं नाही का. आपण एखाद्या मोठ्या माणसाकडे गेलो आणि 100 रुपये उसने द्या म्हणालो, आता रामनाथ शेठ मी तुमच्याकडे आलो आणि मला 500 रुपये, म्हणजे येणार नाही मी 500 रुपये म्हणायची काय. म्हणजे काही काहींचं असतं तसं, आधी बोलतात तर नंतर जातात. मी काय त्यातला नाही. तर तुम्ही काय म्हणणार माहितीये का, देतो का नाही परत. तसं तुकोबारायांचं तसं नाही. त्यांनी मागणं मागितलं ते त्याच्याकडे मागितलं. आणि मागणं मागत असताना त्यांना माहिती होतं देणारा तो आहे, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती त्याच्याकडे आहे. तुझ्या सत्तेने वेदाशी बोलणे असा तो आहे. मग त्याच्याकडे मागणी मागित असताना काय मागणी मागितली? मागणे ते एकच आहे मागणी. देशील तरी पाहे असं आता त्याला बाकीच्या रामकृष्ण बाकीच्या गोष्टी देणार काय अवघड नाही. मी आणखी 5 मिनिटं बोलणार आहे का 1 तास संपत आलाय. आता केशव महाराज तुम्ही म्हणाल अजून बोलायला पाहिजे, बोलेल नाही असं नाही. तुम्ही म्हणाल थांबा तोपर्यंत थांबतो. शहाणा पाहुणा तिथपर्यंत थांबवा नाही का. नाही तर मग तुम्ही म्हणायचं घराच्या बाहेर त्याच्या अगोदर बॅग बाहेर नाही. स्पष्टपणे बोलतो एकच आहे मागणी. मागणे ते एक तुझं प्रती आहे. तेव्हा तुझ्याकडे मागणी आहे. काय मागणी केली? मागणी मागत असताना काही फार बंगला मागितला नाही. नाही तर तुकोबारायाने त्यावेळेला मागणी केली असती आणि शासनाकडे त्यावेळेला माऊलीनं मागणी केली असती. ते म्हणले असे 100 एकर जमीन आम्हाला आश्रमासाठी मिळावी. आणि काय योगायोग पहा ना, आजही माऊली संस्थानला शेकडो एकर जमीन मिळाली. त्या ढगे वकील वगैरे त्यांनी ते प्रस्ताव मांडला आणि त्याच्या त्या कोर्टाने निकाल दिलाय. आजही माऊलींच्या संस्थानला इकडे शेकडो एकर जमीन त्यांची निघाली, त्यांच्या आजोबाची. हा योगायोग आहे. पण त्यांनी असं काही मागितलं नाही. मला भगवान परमात्मा प्रसन्न झालाय म्हणून असं करा, मोठा माणूस प्रसन्न झालाय असं करता का, काही पैसे उसने देता का? अरे पैसे उसने देण्यापेक्षा त्याचे आशीर्वाद माग, निश्चित चांगलं होईल.
मला असं वाटतं बरं का, माणसाची संगती आहे ना, मोठ्या माणसाच्या संगतीत जर राहिला, आदर्श शेतकऱ्याच्या संगतीत राहिला तर तू आदर्श शेतकरी होशील. मला असं वाटतं एखाद्याच्या 2 वया पाठ असतील तर आपल्या 4 कशा पाठ होतील हे पहा का नाही. त्याचा अभंग कसा पाठ आहे, त्याचे 10 अभंग पाठ आहे, माझे 15 कसे होतील ते पहा. त्याला 15 मिनिटं त्याचा परमार्थासाठी वेळ आहे, माझा 1 तास कसा जाईल हे आम्ही पाहिलं पाहिजे. पण आपण काय करतो, करू नये तो केला व्याप, वाहिला भार. आणि याची हे मला असं वाटतं बरं का, कीर्तन कधी सफल होतात, प्रवचन कधी सफल होतात, त्याचं एक शास्त्र आहे. हे ऐकल्यानंतर हे मग नाथबाबा नाही म्हटलं की त्या पिंगळ्यामध्ये, हे जरी ना ऐकाल तरी दुसरा येईल, हे जरी ना ऐकाल सरते शेवटी बा, काळ बांधून नेईल सरते शेवटी बा, एका जनार्दनी आमचे काय बा जाईल. येथे कोणाचे काय बा गेले, ज्याचे त्यांनी अनैतिक केले. पण तुकोबारांना माहिती होतं एकच मागणी मागायची, कर्तुम अकर्तुम शक्ती त्याच्याकडे, मागणे ते एक, बाकीची द्यायला काही त्याला हरकत नाही. पण मागणी मागत असताना काय मागितलं, मागणी मागत असताना बाकीचं बंगला जागा वगैरे काही मागितलं नाही, पैसा नाही मागितला. नाही तर असं म्हणतात एखादा श्रीमंत माणूस प्रसन्न झाला तर आपण काय मागतो माहितीये का, नाही एक काम करा, आमच्या दिंडीला किती देणगी देता. तुकोबारायांनी तसं काही केलं नाही. तुकोबारायांनी त्यावेळेस पंढरपूरला जात होते, पण ते पाऊले चालत होती, फक्त पंढरीची वाट चालत होती, देवासाठी जात होते, बाकीच्या गोष्टी मागायलासाठी जात नव्हते. आणि म्हणून तिथे गेल्यानंतर मागणी मागत असताना काय मागितलं, एकच. पण विस्तार कसा आहे पहा पुढे, या 3च चरणामध्ये अतिशय सुंदर विस्तार आहे. मला आणखी 5 मिनिटं बोलायचे सर, जास्त बोलणार नाही. पण जास्त का बोलायचं नाही त्याचं कारण आहे, टाइम इज मनी, वेळ हा सगळ्यात महत्वाचा आहे. म्हणून त्या वेळेला जपलं पाहिजे. आणि ज्याला वेळ जपता आली तो जीवनाच्या यशाच्या शिखराकडे जातो. याला काय करतात माहिती, जे साबणानं आंघोळ करतात ना सर, पण तुमच्यासाठी सांगतो, तुम्ही जे तरुण बसला तुमच्यासाठी सांगतो, जे साबणाने आंघोळ करतात ना ते कपडे बदलतात, जे साबणाने आंघोळ करतात ते कपडे बदलतात, पण जे घामानं आंघोळ करतात ते जीवनच बदलतात. घामाने आंघोळ केली पाहिजे माणसं. तुकोबारांना माहिती होतं हे मला बाकीच्या गोष्टी नको आहेत, इथे सगळा तो नियंत्रक आहे, त्याच्याकडे मागणी मागत असताना या संतास निरवी, हे अतिशय महत्वाचं इम्पॉर्टंट आहे. या संतास निरवी म्हणजे काय, आपण हे रोज काहींचा तर हा अभंगच पाठ नसतो महाराज, कीर्तनाला जर घेतलं ना आणि चाल म्हणायला जर आला ना, बरं का रंगनाथ महाराज, सहज आपण आपल्या गायकांचे सांगायला काय हरकत नाही. ते म्हणतात पुढचं शरण काय, आता पुढचं शरण काय, मागचंच पहिलं पाठ आहे का बघ. 3 चरणाचा अभंग आहे. आणि हरिपाठ झाला की म्हणतो, भजन झाला की म्हणतो, कीर्तन झाले की आपण म्हणतो ना, या संता मागणे ते एक तुझं प्रती आहे, देशील तरी पाहे पांडुरंगा, या संतास निरवी हेच मज दे, आणि तुझे काही न मागू तू, तुका म्हणे आता उदार तू होई, मज ठेवी पायी संताची. काय मागणी मागितली, देशील तरी काय देणारे, मागणीचा म्हणजे देवाचा शक्तीचं अवमूल्यन केलं नाही, शक्ती अबाधित ठेवलेली आहे, कारण शक्तीच आहे ती, तिचं त्या ठिकाणी शक्ती ती तशीच आहे. म्हणून तुकोबाराने मागणी मागताना काय सांगितलं, मागणे ते एक तुझं प्रती आहे, देशील तरी पाहे. एक वाक्य कसं महत्वाचं आहे पहा, देशील तरी पाहे, देता आलं तर दे, दिल्यानंतर टिकण्याची ताकद माझ्याकडे आहे का ते पहा. नाही तर काय म्हणतात माहितीये का, ते चोराच्या हातात देऊ पण पोराच्या हातात देऊ. आपल्या मराठीत म्हणी फार सुंदर आहे, द्यायचंय कुणाच्या हातात हेही सगळ्यात महत्वाचं आहे, त्याच्या हातात ते दिल्यानंतर त्याला सांभाळता येईल का हेही सगळ्यात महत्वाचं आहे. तुकोबारा म्हणाले, देवा देशील तरी पाहे, ती दिल्यानंतर माझ्याकडे टिकेल का हे पहिलं पहा ना. मागणी मागत असताना आपण नाही म्हणतो का मला 100 रुपये द्या, पण 100 रुपयाचं मी काय करीन हे पहिलं पहा. आता 100 घेतले आणि तो कुठे जर गेला तर देणाऱ्याला पाप येतं बरं का. एखाद्याने जर पेट्रोल पंपावर जाण्याला 100 रुपये दिले, बाकीचं नाही बोलत का पेट्रोल टाकायला, मलाही घरी जायचंय. पण ज्यांनी पैसे दिले ना, शास्त्र सांगतं कृत करीत आणि अनुमोदित, स्वतः करतो, दुसऱ्याकडून करून घेतो आणि अनुमोदन करतो, तोही पापीच. म्हणून तुकोबाराने सांगितलं, देशील तरी पाहे, काय मागितलं, या संतास निरवी. आपण नाही म्हणतो का मराठीमध्ये, आपण आवराआवर म्हणतो पहा. आपण काय म्हणतो, आवराआवर करायची. एखाद्या खोलीमध्ये आपण जर भाड्याने राहत असलो आणि आपण नोकरीला आहे, भाऊसाहेब नाही का तुमच्या नोकरीच्या बदल्या होत होत्या, मग ते आपण ज्या ठिकाणी आपला चार्ज आहे नोकरीला आहे
त्या खुलीची आपण काय करतो, आवरावर करणे आणि निरवणे म्हणजे चार्ज देणे. निरवणे म्हणजे काय, चार्ज म्हणजे ताबा दिला. पहा ना तुम्ही, ही मराठी भाषा मगाशी सांगितली मिरासी, हे जे आहेत ना सगळे जुनी अक्षरं जी आहेत ना ती आजही तुम्ही रेकॉर्डला आहेत सगळी. तुकोबारायांची वाङ्मय म्हणजे काय सामान्य नाही. महाराज भांडाऱ्याला डोंगरावर बसून एक एक अक्षरं म्हणजे जशी येतील तशी, आणि ते अभंग झाले लक्षात ठेवा. ते जुने नाही, तू जुना होणार आहे. म्हणून या संतास निरवी, मला बाकीचं काही देऊ नको, या संतांच्या ताब्यात दे. संतांच्या ताब्यात का, एखाद्या मोठ्या माणसाला दिलं नसतं चाललं नसतं का? पण नाही, संतांच्या ताब्यात म्हणजे चांगल्या माणसाची. म्हणून तुम्ही आपला एक डचा अनुप्रास अलंकार आहे पा. आपण सगळे मराठी शिकलेलो आहे, अभिजित दर्जा त्या मराठी भाषेला आता मिळालाय शासनाकडून. मराठी भाषा कशी आहे, सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो. आमच्या ताईंना विचारा ना, तुमची इच्छा काय? ताईंना विचारा तुम्ही, त्यांची मुलाखत घेऊन पहा, तुमची काय इच्छा आहे एखाद्या कुमारिकी. ती म्हणाली मला होणारा जोडीदार चांगला असावा, हीच इच्छा असते त्यांची. मला मिळणारा जोडीदार म्हणजे पती तो कसा असावा, सुसंस्कृत असावा, हीच मागणी असते. म्हणून मला असं वाटतं बरं का, बापानं मुलांच्यासाठी प्रॉपर्टी पैसा ठेवण्यापेक्षा, त्या दिवशी एका माणसानं, फार मोठ्या माणसानं माझ्याशी पुण्यामध्ये आमची जवळ 1 तास चर्चा चालली होती. त्यांनी मला एकाच वाक्यात सांगितलं, माझ्या वडिलानं मला शर्ट आणि हात पॅन्ट एवढंच होतं, अंडर खाकी पॅन्ट एवढ्या याच्यावर मी हे सगळं निर्माण केलं. त्यांनी जर पैसा ठेवला असता तर मी वाईट मार्गाला गेलो असतो, पण पैसा न ठेवता फक्त संस्कार ठेवले म्हणून आज मी जगात प्रसिद्ध आहे. एक लक्षात ठेवा, चांगल्या माणसाची संगती आहे. म्हणून सुसंगती, त्याचा अनुप्रास अलंकार आहे, सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंक मतीचा जडो, विषय सर्वदा नावडो. म्हणून या ठिकाणी आता नवीन प्रवचनकारी आलेत महाराज, नाही का, त्यांनाही धन्यवाद देतो, नाही का. आणि आता ते काय आपल्या संप्रदायाची काही हरकत नाही, तरुणांना इथे संधी आलीच पाहिजे सगळ्यांना, नाही का. एक एक जाणारे पुढे, एक एक पाठीमाग उपजेते नासे, नाही का, ते पुढे गेले की मागचे पुढे येतात. तसं त्यांनाही त्या ठिकाणी माताजी शेटलाही धन्यवाद देतो. तुकोबारायांची मागणी आहे, मागणी ते एक तुझं प्रती आहे, 2 मिनिटात आटोपतो. तुझं प्रती आहे देशील तरी पाहे पांडुरंगा, या संतांच्या ताब्यात दे. चांगल्या माणसांच्या मला एकदा ताब्यात दिलं ना, जरी देवा माझ्याकडे पैसा नसेल, मी वाटून टाकलेला असेल ना, पण त्यांच्या संस्कारानं, त्यांच्या आशीर्वादानं, त्या अभ्यासाच्या जोरावर मी जगामध्ये एक विश्व निर्माण करू शकतो. म्हणजे एक लक्षात ठेवा, जगाच्या पाठीवर काही न कंदिलाच्या असतील, त्यांची मातोश्री असेल, सगळ्यांना हे दुःख झालंय. पण दुःख हे आवडण्याची ताकद देणारा तो आहे. म्हणून त्याच्याकडे मागणी मागायची की आम्हाला सुद्धा जीवनामध्ये चांगल्या माणसाची संगती घडू दे, आमचं जीवन आदर्श होऊ दे, ही ज्या ठिकाणी भगवान परमात्म्याकडे प्रार्थना करायची. आणि उपस्थित सर्व सज्जनांच्या वतीनं आणि माझा वारकरी संप्रदाय खडकी पिंपळगाव ग्रामस्थ यांच्या वतीनं आदरांजली समर्पित करतो आणि वाणीला पूर्णविराम देतो. पुंडलिकावर पंढरीनाथ भगवान की विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. माईक बंद. आज या ठिकाणी आपल्या पिंपळगाव नगरीचं वारकरी संप्रदायाचं भूषण हरिभक्तपरायण सूर्यकांत ज्ञानेश्वर बांगर पाटील यांच्या 5व्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपले पिंपळगाव आणि खडकीच्या वारकरी संप्रदायाचे भूषण आणि आंबेगाव तालुका वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष हरिभक्तपरायण आदिनाथ महाराज जुन्नरकर यांनी या ठिकाणी सुंदर असे प्रवचन रूपी सेवा संपन्न केलेली आहे. बांगर पाटील परिवाराच्या वतीने आणि उपस्थित सर्वांच्या वतीने महाराजांचं ऋण व्यक्त करून महाराजांचा सन्मान हरिभक्तपरायण रंगनाथ महाराज राजगुरू आणि सुगनाजी पोखरकर तात्या कामठे महाराज, हरिभक्तपरायण साहेबराव महाराज कामठे आहेत, हरिभक्तपरायण कैलास महाराज पोखरकर सर आहेत. महाराज मंडळींना विनंती आहे, महाराजांचा सन्मान करण्यासाठी आपण या ठिकाणी यायचं आहे. आता महाराजांनी प्रवचनामध्ये अनेक दाखले दिले. आता पाटलांचं कार्य आपल्या सर्वांच्या समोर आहे. वारकरी संप्रदायाचा वसा आणि वारसा या परिवाराने घेतलेला होता. महाराजांनी सांगितल्याप्रमाणे कोणत्याही मळ्यात, कोणत्याही ठिकाणी कीर्तनाचा कार्यक्रम असो, आमच्याकडे देखील शिवशंकराचा अखंड हरिनाम सप्त्याचा कार्यक्रम होत होता. पाटलांचं प्रत्येक वेळी त्या ठिकाणी येऊन आधी हिरहिरीने त्या सप्त्यामध्ये भाग घेणारं असं हे व्यक्तिमत्व. मग आळंदी या ठिकाणी जी आपली वारी जाती, त्या वारीमध्ये देखील सर्वांना सामावून घेणारं आणि त्याला काय होतंय करून घ्या, हे जे आव्हान होतं पाटलांचं, हे खूप मोलाचं होतं.
मग आळंदी या ठिकाणीची धर्मशाळेचं काम उभारणीमध्ये देखील पाटलांचा अगदी खूप मोठा वाटा आहे. आता देखील त्यांच्याच परिवाराने आळंदी या ठिकाणी ज्ञानेश्वर संस्थांसाठी कलशारोहणाच्या कार्यक्रमासाठी 11,111 रुपयाची देणगी दिलेली आहे. असं हे दानधर्म करणारा असा हा परिवार वारकरी संप्रदायाचा वसा आणि वारसा त्यांच्या कुटुंबातील त्यांचे सुपुत्र केशव बांगर पाटील आळंदीला पंढरपूरला जी वारी गेली महाराज, या वारीत प्रत्येकाला गावच्या माणसाला सुद्धा वाटत होतं की आपण सुद्धा वारीला कधीतरी गेलं पाहिजे. कारण त्या वारीची सर्व प्रेक्षेपण असन किंवा व्हिडिओ असन, हे व्हिडिओ ज्या वेळी गावात येत होते त्यावेळी गावात दूध घालणाऱ्या मंडळींची असून तर अनेक कट्ट्यावरती बसणाऱ्यांची देखील चर्चा असायची का वारीला गेलं पाहिजे, केशव महाराजांची तरी भेट घेतली पाहिजे, प्रत्येकामध्ये चर्चा असायची. त्याचप्रमाणे छोटे चिरंजीव ॲडव्होकेट श्रीराम बांगर हे देखील पुणे जिल्हा कायदा सेलचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष म्हणून त्यांचंही कार्य खूप मोलाचं आहे. मायाताईंचं देखील काम चांगलं आहे. अशा हा सुसंस्कारित परिवार आणि या परिवारातून पाटलांच्या जाण्याने या परिवाराची जी पोकळी निर्माण झाली, गावाचीच पोकळी निर्माण झाली. असो शेवटी जो जीव जन्माला येणार आहे तो जाणारच आहे. उपस्थित सर्वांच्या वतीने मी त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करून यानंतर पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आणि ज्यांनी नव्यानेच आता वारकरी संप्रदायामध्ये पदार्पण केलेलं आहे, वारकरी संप्रदायामध्ये प्रवचन करण्याचं काम ज्यांनी केलं आणि लोकांना आरोग्याची सेवा देण्याचं काम जे करतात ते माजी जिल्हा परिषद श्रीदेव तुकाराम पंडित भगवान की जय, मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. नवीन माणसं तयार व्हायला पाहिजे. रामकृष्ण हरी. आज आपल्या पिंपळगाव नगरीचं भूषण वैकुंठवासी हरिभक्त परायण सूर्यकांत ज्ञानेश्वर बांगर पाटील यांच्या 5व्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने ज्यांची अतिशय उत्कृष्ट अशी प्रवचनरूपी सेवा या ठिकाणी संपन्न झाली, ती आपणा सर्वांचे गौरवनीय आणि खऱ्या अर्थानं पिंपळगाव खडकी आणि आंबेगाव तालुक्यातील वारकरी संप्रदायातील एक आदर्श व्यक्तिमत्व हरिभक्त परायण आदिनाथ महाराज जुन्नरकर आणि उपस्थित असलेले सर्व पै पाहुणे, आपत्रिष्ट नातेवाईक, ग्रामस्थ बंधू भगिनी. जेव्हा जेव्हा सप्त्याचा कार्यक्रम असेल, दिंडी सोहळ्याचा कार्यक्रम असेल, सुरेश पाटलांची आठवण आली नाही असं चुकूनही त्या ठिकाणी होत नाही आणि कधीच होणार नाही. कारण या गावचा खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदायाचा जो वटवृक्ष फुलवण्याचं काम केलं त्यामध्ये सूर्यकांत ज्ञानेश्वर बांगर पाटलांचं हे सगळ्यात मोठं योगदान राहिलं. मग आळंदीच्या धर्मशाळेचं बांधकामाचा विषय असेल, त्याचप्रमाणे पायदिंडी सोहळा मग आळंदीचा असेल, पंढरपूरचा असेल, या ठिकाणी शेवटच्या वारकऱ्यापर्यंत तो जेवलाय का नाही जेवलाय याची काळजी घेऊन अगदी जरी समजा स्वयंपाक संपला तर पुन्हा स्वयंपाक करा आणि स्वतः त्या ठिकाणी लक्ष घालून प्रत्येक वारकऱ्याला त्या ठिकाणी समाधान वाटेल, आनंद वाटेल अशा पद्धतीची एक चांगली सेवा वारकऱ्यांची त्यांनी आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्या ठिकाणी केली. आणि त्यामुळे सुरेश पाटलांचं नाव वारकरी संप्रदायातलं कधीही त्या ठिकाणी आपण विसरू शकत नाही. एवढं मोठं योगदान देण्याचं काम केलं आणि तोच वारसा आता यापुढच्या काळामध्ये त्यांचे चिरंजीव महिन्याचा असलेला सप्ताह खडके आणि पिंपळगाव नाही. आणि हा मुद्दा अगदी रास्त आहे. मग त्याचा उल्लेख तुम्ही पण केला, नागूंनी पण केला. सुरेश पाटलांना कधी वारकरी संप्रदायाच्या कार्यक्रमाचं निमंत्रण द्यायची गरज नव्हती. तेच उलट 4 लोकांना म्हणणार कबा चला साहेबराव किंवा मला माताजी असं कीर्तन नाही, चला तुम्ही आम्ही चाललोय. आणि मग जिथं जिथं बाबा पुण्याचं काम आहे, पाकमताचं काम आहे, धर्माचं काम आहे, तिथं कधीही त्यांनी निमंत्रण पाहिलं नाही आणि त्या ठिकाणी जाऊन त्यांनी खऱ्या अर्थानं पाकमताची सेवा करण्याचं काम केलं. असंही व्यक्तिमत्व आपल्यातून 5 वर्षापूर्वी गेलं. तर महाराज आता मी तसं पाहिलं तर आयुष्यात मला कधी वाटलं नव्हतं मी प्रवचन व्यासपीठावर बसेल
परंतु सध्या आता आम्ही आरोग्याच्या दृष्टीने गेली 6-7 महिने मी काम करतोय. तर ते काम करत असताना दसऱ्यावधीच्या वेळेस किंवा एखाद्या लग्नामध्ये जेव्हा 2-5 मिनिटं मी बोलायचा प्रयत्न करायचा तर त्यावेळेस मग डिकेवल साहेब पत्रकार आणि एकदा गणेश मागत घोडेकर त्यांचं पोहोचून होतं. थोड्या वेळेला अटॅकमध्ये 40 वर्षाचा युवक गेलेला होता आणि मग मी बोलत असताना मला 2 मिनिटं टाइम दिला. पण मी बोलणं थांबवत असताना खालचे लोक म्हणले नाही साहेब अजून तुम्ही 15 मिनिटं बोला, बाकीचे नाही बोलले चालतील. आणि मग तेव्हा मला गणेश मागत घोडेकर म्हटले की माधव शेठ यापुढच्या काळामध्ये अध्यात्माबरोबर खऱ्या अर्थानं माणसाला जर चांगलं जीवन मिळायचं असेल, निरोगी आयुष्य जगायचं असेल, जर शुगर, डायबिटीज, थायरॉइड, कोलेस्ट्रॉल हे आजार कायमच्या लोकांचे घालवायचे असतील आणि दीर्घायुष्य सगळ्यांना मिळावं असं वाटत असेल तर आता खऱ्या अर्थानं आरोग्याचं मार्गदर्शन प्रत्येक ठिकाणी होणं गरजेचं आहे. पण तेवढा वेळ लोकांकडे नाही ऐकायला. म्हणून तुम्ही जर बहुजन व्यासपीठावर बसले तर 1.5 तास हा तुमचाच आहे. ते तुम्हाला कोणीच म्हणणार नाही का थांब आता मागची लोक गडबड करतात. आणि म्हणून त्यांच्या मार्गदर्शनानुसार आग्रह असतो त्या ठिकाणी मी बसलो. तसं पाहिलं एवढं लवकर माझा विषय पण नव्हता. कारण का ठीक आहे आता तशी 50% पात्रता माझी पहिल्यापासून होती, नाही असं नाही. कारण मी 5 वर्षाचा असताना माझे चुलते देवानंद कंपोकर यांनी मला आनंदीला नेऊन तुळशीची माळ घातली. कधीही मी आजपर्यंत कुठलं व्यसन केलं नाही, ना गुटखा खाला, ना तांबू खाली, ना मिसळी लावली का, ना कधी बाबा आपण मांसाहार केला आणि मगपर्यंत कधी करणार पण नाही. तेच माझं स्वप्न आहे. आणि माझी पहिली पंचायत समितीची निवडणूक केवळ गाण्यामध्ये असलेली तुळशीची माळ, मला भाषण येत नव्हतं, फक्त एकच सांगत होतं का मला एक शपथ घेऊन सांगतो मगपर्यंत कुठे व्यवस्था करणार नाही, मगपर्यंत कुठे व्यवस्था करणार नाही आणि समाजाला सुद्धा चांगला मार्ग मी दाखवण्याचं काम करीन. तेवढं एकच लोकांना मुद्दा आवडला आणि लोकांनी मतदान केलं. लोकांना वाटत होते 200 मतदान नाही पडायचे काय पण केवळ 2 चमत्कार झाला. त्या पांगवताने माळाने चमत्कार केला साहेबाजी. त्यामुळं निश्चित ही खूप मोठी ताकद आहे. आणि लोक मेल्यानंतर त्याच्या तोंडात बाबा त्याचा देह पवित्र म्हणून तुळशीचा पाला घालतात. त्याच्यापेक्षा जिवंत असताना ही पवित्र तुळशीची माळ घाला आणि अख्खा आयुष्य पवित्र करा. मेल्यावर पवित्र करण्याची गरज नाही. त्याच्यापेक्षा म्हणून खऱ्या अर्थानं ही माळ खूप पवित्र आहे. कमीत कमी बाबा आता जी लोक वारकरी संप्रदायात निधी देतात, ज्यांच्या काळात माळा नसतील त्यांनी तरी घाला का जेणेकरून हा संप्रदाय पुढच्या काळामध्ये टिकला जाईल. आणि या ठिकाणी आता केशव पाटलांचे मी आभार व्यक्त करीन. त्यांना मी म्हणतो बाबा केशव पाटील आयडल वेटला प्रत्येकाने असणं गरजेचं या, पण आता ते मध्यंतरी जेल घेतलं, पण आता ते दोघे नवरा बायको त्यांनी आता त्या ठिकाणी वर्कआउट चालू केलाय. महाराज आम्ही जो व्यायाम करतोय तो व्यायाम असा आहे, 2 मिनिटात संपवतो कारण माझा विषय 1 तासाचा असतोय, पण 2 मिनिटात सांगतो. आता काही लोकांचा समज असा आहे एकदा डायबिटीस झाला तर मग पर्यंत गोळ्या खायच्या आणि पुन्हा अटॅकनी जायचं. काहींचा समज असा आहे बीपी झाला तर मग पर्यंत गोळ्या खायच्या आणि बीपीच्या मध्ये नंतर जो अटॅक येणार माणूस जाणार. पण असं अजिबात नाहीये. डायबिटीस बीपी हे काही देवाण दिलेले आजार नाही, केवळ चुकीचं खाणं आणि व्यायाम नसणे म्हणून डायबिटीस बीपी सारखे आजार होतात. पण जर आपण आपला आहार चांगला ठेवला, चांगला म्हणजे कोणता, गुलाबजाम, रबडी हे नाही किंवा पाणीपुरी हे नाही, जो आहार आपले आजोबा पंजोबा खात होते, काय खात होते, 1-2 उडदाची आमटी, 1-2 शिंगोळी, 1-2 काळवा, 1-2 हरभऱ्याची आमटी आणि ज्वारी बाजरीची भाकरी मिरचीचा ठ्याचा काहीच नसत हेच खात होते. आणि चुकून कधीतरी सणावाराला गोड दौडवायचं, होळीला नाही तर गुढीपाडव्यात पोळवायच्या, चपात्या फक्त श्रावणी सोमवार शनिवारलाच उपास सोडायला असायच्या. आणि पोहे तर मुंबईला गेलो खायला भेटायचे. पोहे तर आपण कधी पाहिले नव्हते, माझ्या लहानपणात तुम्ही पहिल्यांदा पोहे मुंबईला बघितले, गावाला कधी पोहे पाहिलंच नाही. मग असं होतं कधीतरी गोड गोड खात होतो, कधीतरी तळलेले भेटत होतं. जर जावया आला तरच भजी तळले होते जातो काय किंवा दिवाळीत. आणि आता काय झाले, जे कधीतरी गोड भेटत होतं तर आता कायमच 24 तास गोड धरून पंचपाकोन आहे आणि साधं कधीतरी भेटत आहे कधीतरी. माझ्या 30 वर्षाच्या राजकारणात साहेबराव कामते मला अहो चुकून भाकर खाय भेटायची, चुकून कधी कधी एवढा वैतागायचा. मुंबई गेलो जर कोणी म्हणलं ना किंवा तसे जेवायला मी त्यांना सांगायचं बाबा बेसन भाकर करणार असं ते जीव आम्हाला जेवायचं नाही, आम्हाला रात्री उलट्या झाल्याशिवाय गाणार नाही म्हणजे मुद्दा असेल. आणि मग केवळ चुकीचं खाऊनच सगळ्यांच्या तब्येती बिघडल्यात. माझी स्वतःची तब्येत बिघडली होती, चुकीचं खाऊनच बिघडली होती. पण आता मी ठरवून टाकले या निमित्ताने फक्त एक सांगेल, वडापाव आणि चहा ह्या 2 गोष्टी खूप घातक आहेत. चहा म्हणजे अक्षरशः विष आहे. त्यामुळे माझी विनंती आहे सगळ्यांना, घरातला चहा जर आपण बंद केला, व्यायामही करू नका, तरी तुमचे 50% आजार गायब झाल्याशिवाय राहत नाही. चहा किती घातक आहे फक्त 1 सेकंद सांगतो. आता मी काही शाळांमध्ये प्रबोधन करत असतो, त्यामुळे शेकडो मुलांनी चहा सोडलाय आणि कुटुंबाने सुद्धा चहा सोडलाय. चहा एवढा घातक आहे, जसं आता केळीच्या बागात जर आपण गेलो, केळीचा चिक जर अंगा पडला, जगातल्या कुठल्याच केमिकलने किंवा साबणाने तो डाग निघत नाही, पाचशेकडे सुद्धा डाग निघत नाही. काळं वांगण जर कपड्यावर पडलं तो सुद्धा जगात कोणत्या साबणाने निघत नाही. तसा चहा जर समजा आपण एखाद्या गेलो चुकून टाका सांगलं आणि तो जर लगेच नाही धुतला तर तो चहाच्या डाग्याचा वाळून गेल्यानंतर तुम्ही सांगा पाहिजे बघितली कोणत्या कंपनी साबण निघतो, सर्फनी, निर्मनी, कोणत्या नाही निघत. मग जर कपड्यावर पडलेला चहाचा डाग साबणाने निघत नसेल, तो 4 दिवसातून 2-2 वेळा आपण प्रेमाने पितो आवडीने. मग ज्या अन्ननलिकेतून चहा पोटामध्ये गेला त्या अन्ननलिकेतून पोटाला जो आतून चहा चिकटला तो डाग काढण्यासाठी आपण काय निरमा पावडर वरून टाकतो का असं फर्स्ट टाकतो जसं आपण दात घालतो तसं. आणि मग आपण म्हणतो आम्हाला तब्येत नव्हती तर याला अटॅक आला.
बाबा हा एवढं काम करतोय सकाळी 6 पासून रात्री 10 पर्यंत नुसतं धुळत असतोय तर याला टाका त्याला कारणीभूत चहा सारखे गोड सारखं आपल्याला सगळ्यात जाणं त्यामुळे त्याचं कोलेस्ट्रॉल वाढतं त्याची इम्युनिटी पॉवर कमी होते आणि म्हणून भविष्यामध्ये ही सगळी संकट वाढतात. त्यामुळे आता मी आयुष्यभराचा चहा पिऊन टाकला याच्या आधी चहा प्यायचा ठरलाच तर ब्लॅक टी ब्लॅक कॉफी ग्रीन टी ज्याच्यात साखर नाही दूध नाही असा चहा प्यायचा आणि काय अडचण नाही. त्याच्यामुळे आपल्याला निश्चित एक चांगलं आरोग्य भेटेल आणि आपल्या मुलांना कधी चहा देऊ नका आणि बेकरी प्रॉडक्ट एकदम बेकार आहे. आता काय लोक म्हणतात बेकरी धंदा बंद करायचा का एकच धंदा केला पाहिजे असं काय नाही. दुसरे धंदे लागेल तेवढे पाहिलेले 50 आहेत काबाड कष्ट केलं तर पोट भागायला काही अवघड नसते पण ज्या धंद्यामुळं लोकांना संकटाचं आलं आता कॅन्सरचे सुद्धा एवढं प्रमाण वाढले. कॅन्सर का होतो फक्त केमिकल भाजीपाला खाऊ गेलो आणि प्लॅस्टिक जी आपण आता जेवणामध्ये पाहिजे नेहमी सांगत असतो जेवणाच्या वेळेस जी पात्रावर आहे प्लॅस्टिक लावलेला कागद जर आणला तर निश्चित बाबा भविष्यात 4-2 लोकांना तरी त्याच्यामुळे कॅन्सर होऊ शकतो आणि कॅन्सर सारखा आजार आता किती बाहेर निघाला ते मधुराक्ष त्याच आजाराने गेले किती लोक गेले अहो मग आपण नंतर दुःख करतो परंतु याच्यापासून जर आपलं वाचायचं असेल त्या छोट्या छोट्या गोष्टी आपण पाहिल्या पाहिजेत. आपल्या घरामध्ये कधीही काही कार्यक्रम असला तर साध्या पाण्याची पातळ आणा नसेल साध्या पाण्याची पातळ मी म्हणतो भांड्यात जेवण वाढा परंतु प्लास्टिकचा कागद असलेली पातळ आणता कामा नये. पुन्हा चहा सुद्धा चुकून ज्या हॉटेलमध्ये आता चहा तर प्यायलाच नाही पाहिजे पण बऱ्याच हॉटेलमध्ये प्लॅस्टिकच्या कपात चहा दिला जातो तो उकळलेला असतो ज्यावेळेस चहा आपण वाटतो तो प्लॅस्टिकचा हॉटेल जातो आणि मग त्याच्यामुळे कॅन्सर होऊ शकतो. अशा अनेक गोष्टी तर या ठिकाणी बोलण्यासारखं खूप एक आधी वेळ झाल्या बोलणं योग्य नाही. फक्त एकच सांगेल की आपलं आयुष्य आपल्या हातात कसं जगायचं तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. ठीक आहे जन्म मृत्यू प्रत्येकाचा ठरलाय कधी मला नाही आपल्याला माहित नाही कशाने मला माहित नाही पण जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत निरोगी जगायचं का आजार घेऊन जगायचं हे आपल्या हातात आहे. आणि म्हणून ज्याला वाटतंय मला निरोगी जगायचंय त्यांनी साधा आहार घ्या कडधान्य जास्तीत जास्त खा भाजी ज्वारी बाजरीच्या भाकरी जास्तीत जास्त खा आणि सॅलड भरपूर खा काकडी गाजर पीठ फळं भरपूर खा आणि एक चांगलं निरोगी जीवन जगा आणि दररोज कमीत कमी 1 तास व्यायाम केलाच पाहिजे. तुम्ही म्हणशाल बाबा वय झालं माणसाचं काय तर आमच्या कॉलेजवर तुम्ही एका दिवशी आले ऑनलाईन असते 80-85 वर्षाची म्हातारी माणसं सुद्धा व्यायाम करतात कारण आमच्याकडे कुठलंच वजन उचलायचं नाही कुठं पाय चढायचं नाही. खूप सोपा व्यायाम आहे जशी शाळेत मुलांची कवायत आपण घेतो कवायत मध्ये काय असतं 1 2 1 2 अशा वेगवेगळ्या स्टेप्स असतात तेवढंच काय ते 80 वर्षाचा माणूस पण करू शकतो. 15 मिनिटात अंगातून घाम निघायला सुरुवात होती 1 तासात पाक सगळा मला चिंब होतो एवढा घाम निघतो. आणि घाम निघणे हे जगातलं सगळ्यात मोठं औषध आहे का जे औषध तुम्ही कोणत्या मेडिकल मध्ये जाऊन मिळणार नाही हे बाबा 1 लाख दे घे आणि मला 1 लिटर घाम दे असं होऊ शकत नाही. घाम फक्त घामातून निघत आणि ज्याचा घाम निघतोय त्याला ना डायबिटीज राहणार ना बीपी राहणार ना कोलेस्ट्रॉल राहणार ना थायरॉइड राहणार. म्हणून सगळ्यांना माझी विनंती आहे आपल्याला निरोगी जगायचं कोणालाच बघायचं नाही. सगळ्यांना वाटतं बाबा मला चांगलं जीवन मिळालं पाहिजे तर साधा आहार ठेवा आणि दररोज किमान 1 तासाचा व्यायाम करा निश्चित चांगलं जीवन मिळेल. या ठिकाणी सुरेश पाटलांना मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचं कार्य आपण कधी विसरू शकत नाही. तो वसा वारसा केशव पाटील श्रीराम सगळ्यांनी पुढे चालवलाय असाच हा वसा वारसा पुढे चालवा कारण शेवटी जे वडील करतील बरोबर ना त्या नाम धर्म ठेवतील तो वसा वारसा या पुढच्या काळामध्ये हा असाच चालू ठेवा आणि त्यांचे संस्कार जपून एक आदर्श कुटुंब आदर्श गाव आदर्श दिंडी सोहळा कसा राहील त्या दृष्टीने सगळ्यांनी आपण एक चांगलं काम करावं एवढीच या ठिकाणी विनंती करून मी पाटलांना आपल्या सगळ्यांच्या वतीने आदरांजली अर्पण करतो. या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण. यानंतर सरपंच दीपक पोखरकर आणि त्यानंतर पुणे जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष प्रभाकरराव बांगर. आमचे मार्गदर्शक वैकुंठवासी सूर्यकांत बांगर पाटील यांच्या 5व्या पुण्यस्मरणानिमित्त ज्यांची प्रवचन रूपी सेवा झाली आदिनाथ महाराज जुन्नरकर आणि ज्यांचं दुसरं प्रवचन झालं हरिभक्तपरायण माताजी महाराज पोखरकर दोघांनी आपल्याला चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे. पाटलांबाबत बोलायचं झालं तर पाटलांचा गावच्या सामाजिक म्हणण्यापेक्षा धार्मिक कार्यात मोठा सहवास या गावाला लाभला. आळंदीची धर्मशाळा असेल पिंपळगाव ते आळंदी असेल पिंपळगाव ते पंढरपूर असेल निघणारी जी दिंडी असेल यामध्ये पाटलांचा मोठा वाटा त्या ठिकाणी होता. दिंडीमध्ये परमार्थाचं एक बाजू असते आणि पाठीमागचं सगळं सांभाळणारी एक बाजू असते. जोपर्यंत पाटील होते तोपर्यंत बॉजी असतील किंवा महाराज असतील त्यांना पाठीमागे कधी पाहायला लागत नव्हतं आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आज केशव देखील पाठीमागची जी बाजू आहे ते सांभाळण्याचा प्रयत्न करतो. मग त्यामध्ये स्वयंपाक असेल किंवा केशवने आज जी दिंडी आम्हाला सगळ्यांना इथून त्या ठिकाणी जाऊन ज्यांना पाहता नाही आली ती दिंडी त्याने आणि वनाजी साहेबांनी याची डोळा दाखवण्याचं संपूर्ण गावाला काम केलं. पाटलांच्या पाठीमागं केशव असतील श्रीराम असेल सगळ्या टाईप मध्ये ते त्या ठिकाणी त्यांचा वसा आणि वासा चालवण्याचं काम करत आहेत. असो पाटलांच्या जाण्यानं दुःख झालंय. आता 5 वर्षानंतर देखील दुःखाची तीव्रता नाही म्हटलं तर थोडी ओसरत राहते परंतु पाटील कधी विस्मरणात जातील असं नाही.
कारण कधी दिंडीचा कार्यक्रम असो, तर कधी कीर्तनाचा कार्यक्रम असो, किंवा मळ्यात एखादा सुखदुःखाचा कार्यक्रम असो, त्या ठिकाणी पाटलांची उणीव त्या ठिकाणी निश्चित जाणवत असते. आपल्या सगळ्यांच्या वतीनं पाटलांना भावपूर्ण आदरांजली वाहतो आणि आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी आल्याबद्दल ऋण देखील व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. हरिभक्तपरायण सूर्यकांत ज्ञानेश्वर बांगर पाटील यांच्या 5व्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आज आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. खरं पाहिलं तर मी लहानपणापासून पाटलांना पाहिलेलं आहे. आम्ही सगळी मंडळी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जरी असलो तरी पाटलांनी एकच क्षेत्र निवडलं होतं, ते म्हणजे संप्रदायाचं. आणि आयुष्यभर या संप्रदायासाठी त्यांनी आपलं अख्खं आयुष्य त्यासाठी अर्पण केलं आणि शेवटच्या क्षणापर्यंत संप्रदायाच्या माध्यमातूनच त्यांनी त्या ठिकाणी काम केलं. मग त्यांनी या वारकरी संप्रदायासाठी जे दिलेले योगदान आहे ते आपण कधी विसरू शकत नाही. मला आठवते ज्या वेळेला पाटलांच्या निधनाची वार्ता कळली, एवढा मोठा जनसमुदाय आपण कधीच पाहिला नव्हता. एवढा मोठा जनसमुदाय त्यावेळेला उपस्थित होता. कारण माणूस गेल्यानंतर माणसाचं कार्य हे तो गेल्यानंतर लोकांच्या लक्षात येतं की तो माणूस किती महत्वाचा होता, किती मोलाचा होता आणि किती गरजेचा होता. दिंडीमध्ये मला एक गोष्ट आठवते, पाटील नेहमी पाठीमागे लक्ष द्यायचे. कोण उपाशी राहणार नाही, कोणाला काही कुठल्या गोष्टीची कमतरता पडणार नाही, या सगळ्या गोष्टीची बारीकाईनं लक्ष देऊन पाहणी करणारे पाटील होते. आणि अनेक वारीमध्ये जाणाऱ्या लोकांना सुद्धा, दिंडीमध्ये जाताना सुद्धा अनेक लोकांनी माझ्यापाशी काही अनुभव त्या ठिकाणी कथन केलेले आहेत की आमच्या कुटुंबात जेवढी काळजी घेतली जात नाही तेवढी काळजी पाटील त्या ठिकाणी लोकांची घ्यायची. म्हणजे ही सगळी लोक म्हणजे माझं कुटुंबच आहे, अशा पद्धतीनं त्यांचं जे वागणं होतं. अशी माणसं समाजामध्ये क्वचित जन्माला येतात आणि खरोखर त्यांचं जीवन म्हणजे आपल्यासाठी प्रेरणादायी आहे. आणि त्यांनी वारकरी संप्रदायासाठी, दिंडी सोहळ्यासाठी सगळ्याच क्षेत्रामध्ये, आणि कीर्तन कुठेही असू, प्रवचन कुठेही असू, मग गावातला सप्ताह नाही, कुठलाही कार्यक्रम असून कुठेही असू, पाटील त्या ठिकाणी नाहीत असं नाही. मी अनेक ठिकाणी त्यांना पाहिले. पाटील कधीच या कार्यक्रमाला कधी चुकत नव्हते. मग पिंपळगावचा असू नाही तर बाहेरगावचा असू, त्यांना कळू द्या की ते आलेच तिथं. आणि त्यांनी त्याच्यासाठी जे वेळ दिलेला आहे, आपलं आयुष्य खर्च करणं, एखादा विषय घेऊन किंवा एखादा मार्ग निवडून त्या मार्गानं आयुष्यभर वाटचाल करणं ही साधी सोपी गोष्ट नाही. अनेक लोक रस्ते बदलतात, मार्ग बदलतात अडचणी आल्यानंतर, पण पाटलांनी कधी त्यांच्या मार्गापासून बाजूला गेले नाहीत. आणि मग असे तत्पूर्वी बांगर परिवाराने आळंदी देवस्थानाचा जो चेक दिलेला आहे सुवर्ण कलशासाठी, जो 11,111 रुपयाचा चेक दिलेला आहे, महाराजांच्या शुभ हस्ते अंशोगानाजी पोकरकर तात्या यांच्याकडे तो सुपूर्द करण्यात येत आहे. त्यांनाही विनंती आपण या ठिकाणी यायचं आहे. वारकरी लाईट ओरिजिनल नाही, गेले दिगंबर ईश्वरी भूती राहिल्या ते कीर्ती जगा माझी. कैलासवासी दिवंगत हरिभक्तपरायण सूर्यकांत ज्ञानेश्वर बांगर पाटील यांचा आज 5वा पुण्यस्मरण. आणि त्या निमित्ताने सर्व उपस्थित त्याचे मायबापांद्वारे बघितली आणि ज्यांची प्रवचनाची सेवा झाली. हरिभक्तपरायण आपल्या सर्वांचे गुरुस्थान आदिनाथ महाराज जुन्नरकर, अतिशय त्यांनी देखील आणि अगोदरच्या वक्त त्यांनी सर्व काही माहिती दिलेली आहे. आणि हरिभक्तपरायण माताजी महाराज पोखरकर, गेल्या वर्षी मी प्रवचन केले, या वर्षी तुम्ही गेलं, पुढच्या वर्षी आताच या ठिकाणी प्रवचन होईल, काय हरकत नाही. कारण सुरेश पाटलांचं व्यक्तिमत्व हे आदर्श व्यक्तिमत्व होतं. कधी ते कोणावर रागवले नाही, रागवले तरी ते परत त्याच्याशी परत प्रेमाने मिठी मारणारं असं व्यक्तिमत्व होतं. म्हणून आज देखील पाहिलं तर आपले डोळे पान होतात. त्याचं कारण आहे की त्यांनी जगाला प्रेम दिलं आणि प्रेमाने जग जिंकता येतं, तसं त्यांनी आपल्या सर्वांना जिंकलं. शेवटपर्यंत ते आपल्याशी राहिले. कारण जो आवडे सर्वांना तोचे आवडे, देवाला आपण लहानपणापासून शिकलेलं आहे. मग त्यांना आयुष्य परमेश्वराने एवढं दिलं, ते कीर्तिवान झाले. त्यांच्या आज देखील आपण कीर्ती या ठिकाणी करतोय. आणि वर्ष साजरं करणे आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे, रीतिरिवाजाप्रमाणे अतिशय चांगली गोष्ट आहे. कारण पुढच्या त्या आत्म्यात गती प्राप्त होते, मग ते परमेश्वराचे चरणी लीन होत आहे. अशा पद्धतीने आज देखील सूर्यकांत पाटलांची कीर्ती मागे राहिल्यामुळं त्यांच्या पुवासा देखील